बहुजन संघटकच्या सर्व प्रेक्षक श्रोते आणि चॅनल प्रेमींना सगळ्यांना मी धन्यवाद देतो। आज आपल्याला जो विषय आहे की कोकणातलं जे खोती विरोध आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये अप्पासाहेब तथा नारायण नागू पाटील यांच्याविषयी बोलायला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्या विषयावर मी आज आपल्याशी चर्चा करणार आहे। रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आज या विषयावर मला सविस्तर बोलायचं आहे। कारण असं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात 1925 पासून आदरणीय नारायण नागू पाटील यांनी कोकणामध्ये फार मोठं आंदोलन जमीनदारी विरुद्ध सुरू केलं होतं। या आंदोलनाचं जे पायाभरणी आहे किंवा त्या आंदोलनाचा जो दृष्टिकोन आहे त्याची मांडणी अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहे आणि म्हणून या आंदोलनाला अतिशय महत्त्व आहे। आणि या आंदोलनाचं डिटेल्स आहे किंवा ज्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी यूट्यूबवर माझं एक स्वतःचं भाषण आहे आणि त्यावर वर्तमान काळ आणि आजचा काळ याच्यावर मी बोललेलो आहे। आणि आत्ता या विषयावर बोलताना बहुजन संघटक या चॅनलची जी खासियत आहे की महाराष्ट्रातल्या साधारणपणे 4 ते 5 लाख लोक या चॅनलवर असतात आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर नारायण नागू पाटील यांचं चरित्र सांगणं हे वेगळं आहे आणि म्हणूनच काही वेगळे मुद्दे या निमित्ताने मी घेणार आहे आणि म्हणूनच आजच्या या बहुजन संघटकच्या नारायण नागू पाटील या चरित्रात्मक व्याख्यानाला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच मी आपल्याला आनंदाने दाखवू इच्छिन की यामध्ये नारायण नागू पाटील यांचं चरित्र आहे हे समोर आपल्या ठेवतो मी की त्यांचं चरित्र या पद्धतीनं प्रकाशित झालेलं आहे। नागेश पब्लिशर्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रकाशनानं ते प्रकाशित केलेलं आहे। याला जी प्रस्तावना आहे ही प्रस्तावना लिहिलेली आहे त्यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांनी आणि आपल्याला कल्पना आहे की हा जो सगळा विषय आहे कथा एका संघर्षाची असं त्याला नाव दिलेलं आहे। आणि यामध्ये आदरणीय नारायण नागू पाटील यांचा परिचय करून द्यायचा झाला तर अलीकडेच 5 सप्टेंबर म्हणजे शिक्षक दिन झालेला आहे। नारायण नागू पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते आणि शिक्षकातून एका राजकीय नेत्याचा समाजसुधारकाचा विकास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास ज्या पद्धतीने होत गेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहवास त्यांना भेटलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक खूप मोठे सहकारी म्हणून या चरित्राचा महाराष्ट्रातल्या विचारवंतांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाचा उपयोग होऊ शकतो। त्यांचा जन्म आहे 29 ऑगस्ट 1892 साली आणि मृत्यू झाला आहे 16 जानेवारी 1968 साली। आणि हे जे नारायण नागू पाटील आहेत त्या नारायण नागू पाटील यांचा परिचय तत्कालीन साहित्यिक आणि विचारवंत आणि पत्रकार यांनी असा केलेला आहे की ब्राह्मणांना जिवंत खाणारा ब्रह्मराक्षस म्हणजे जे खोत होते ब्राह्मण होते कोकणातल्या ब्राह्मण खोतांविरुद्ध प्रचंड मोठा संघर्ष त्यांनी उभा केला आणि त्यांना ही उपमा दिलेली आहे लोकांनी की म्हणजे ब्राह्मणांना जिवंत खाणारा ब्रह्मराक्षस फार मोठं त्यांना हे जे जो परिचय आहे तो परिचय दिलेला आहे। कदाचित महाराष्ट्राला हे माहीत नसेल आणि म्हणूनच त्यांच्याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा कोकणामध्ये या ब्राह्मण खोतांविरुद्ध फार मोठं आंदोलन केलेलं आहे आणि म्हणून याची पार्श्वभूमी आपल्याला सांगावी लागेल। आपल्याला कल्पना आहे की हजारो वर्षाच्या गुलामगिरी विरुद्ध म्हणजे आपल्याकडे आदिलशाही निजामशाही होती आणि आदिलशाही निजामशाही नंतर छत्रपतींनी आपल्या रयतेचं स्वराज्य या महाराष्ट्रात स्थापन केलं आणि त्या रयतेच्या स्वराज्यातूनच इथल्या बहुजन समाजाला म्हणजे खास करून रयत म्हणजे ओबीसी SC ST या शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांना सन्मानाचं जीवन जगायची संधी मिळाली आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचं कौतुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकशाहीच्या महान समर्थकाने केलेलं आहे। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगात भारतीय लोकशाहीचे निर्माते किंवा जाणकार किंवा मांडणी करणारे म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे। तरीसुद्धा राजेशाही असलेल्या या देशात महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात। याचं कारणच हे आहे की रयतेच्या स्वराज्यामध्ये भूमिहीन उपेक्षित आणि वंचित जात बांधवांना शूद्रातिशूद्रांना कसायला जमिनी देणारे हे छत्रपती शिवाजी महाराज एकमेव राजे होते आणि त्या अगोदर असा प्रयोग सम्राट अशोकाने केला होता आणि ह्या कसायला जमिनी मिळाल्या शेतकऱ्यांनी कोकणामध्ये क्रांती आली आणि त्याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये आपलं आरमार उभं केलं होतं। आणि आताच आपल्याला माहिती आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ती राजमुद्रा घेऊन त्यांनी जुनं जे चिन्ह होतं ते नेव्हीचं चिन्ह बदललं परंतु
हे करत असताना चिन्ह बदलणं किंवा प्रतीक बदलणं यापेक्षा छत्रपती शिवाजी जी महाराजांच्या आरमारामध्ये इथले आगरी कोळी भंडारी या लढाऊ सागरपुत्रांचा सहभाग छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दिला आणि त्याचबरोबर त्यांना कोकणातल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनींची मालकी दिली. राजे विक्रम खरात यांना माझा मानाचा जय भीम. धन्यवाद, आपण इथे आलेला आहात. आपलं इथं येणं हे माझ्यासाठी उत्साहवर्धक आहे, म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक जय भीम करतो. आणि मी संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की या अशा प्रकारची व्याख्यानं ऐकणारे लोक हे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोकांची संख्या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच्यामुळे हे व्याख्यान जेव्हा युट्यूबवर येतं तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की की जयभीम का बोलतात. तर जयभीमचा अर्थच आहे की प्रज्ञावान जे लोक आहेत किंवा पुरोगामी लोक आहेत किंवा अशा प्रकारचं चिंतनशील व्याख्यान ऐकण्याची ज्यांची खूप चांगली संख्या फेसबुकवर पाहायला मिळते आणि ती संख्या या जयभीम घालणाऱ्या आमच्या आंबेडकरी बांधवांची आहे. आणि म्हणून आज हे विचार ऐकण्यासाठी खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात ओबीसी लोक असली पाहिजेत, परंतु ओबीसींपर्यंत हा विषय नेण्याचं काम मला माहिती आहे माझे आंबेडकरी भाऊ करतील. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख मी मुद्दाम नारायण नागूंच्या या चरित्राची सुरुवात करताना करतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते स्वराज्य महाराष्ट्रातल्या विद्वान लोकांना समोर आणता आलेलं नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रयतेचं स्वराज्य म्हणजे नक्की काय, तर ते भूमिहीन लोकांना जमिनी वाटप करणारे कोकणातल्या मुस्लिम बांधव असतील, आगरी असतील, कोळी असतील, भंडारी असतील, गाभित असतील, यांना समुद्रातल्या शेतीचा म्हणजे आरमाराचा अधिकार देणारे छत्रपती शिवाजी महाराज हे देशामध्ये अत्यंत क्रांतिकारी राजे आहेत. आणि म्हणूनच केंद्रातल्या नरेंद्र मोदी भाजपच्या सरकारला आरमाराची आठवण करताना छत्रपतींच्या आरमाराची आठवण करावी लागली, कारण या संघ परिवार किंवा जे ब्राह्मणी विचारांचे लोक आहेत, मनुवादी लोक आहेत, त्यांनी आतापर्यंत समुद्र उल्लंघन करणे हे पाप आहे हे मनुस्मृतीचं धोरण चालू ठेवलं होतं. आणि त्याच्या पाठीमागं हेच गोष्ट होती की सम्राट अशोकाच्या काळात कोकणच्या सागर किनाऱ्यावरून इथले आगरी कोळी भंडारी नेहमी श्रीलंका, जपान किंवा चायना नंतर आपल्या अरब राष्ट्रांमध्ये जात होते आणि ते त्यांचं जाणं होतं हे त्यांची विद्वत्ता वाढवायला, त्यांची सामाजिक राजकीय जाणीव आहे ती मोठ्या करण्याला कारणीभूत होतं. आणि त्यामुळे कोकणावर तसं कोणाला सलगपणे राज्य करता आलं नाही. कोकण म्हणजे अप्रांत प्रदेश आहे, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई आणि खालचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे अजय्य राहिले. आणि या लोकांनी नेहमीच परक्या आक्रमकांसोबत मोठा संघर्ष केलेला आहे आणि त्याचबरोबर तिथल्या स्थानिक लोकांशी सुद्धा उच्चवर्णीय जातींशी मोठा संघर्ष केलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण मी यासाठी केली, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य पेशव्यांनी बुडवलं हा जो विषय आहे हा आज महाराष्ट्रात लोकांना पटत नाही किंवा खरं वाटत नाही, परंतु हे सत्य आहे. आणि हे सत्य कोकणातले आगरी कोळी भंडारी ओबीसी सांगू शकतात, कारण पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ राज्य बुडवलं नाही तर आरमार सुद्धा बुडवलं. कारण मनुस्मृतीच्या तत्वानुसार त्यांना समुद्रावरची जी ताकद आहे ओबीसींची, आगरी कोळी भंडाऱ्यांची नाहीशी करायची होती, हा त्यांचा दृष्टिकोन होता. कारण समुद्रमार्ग या देशातले शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया परदेशात जाऊन नवीन तत्वज्ञान शिकू शकत होत्या आणि जगातलं जे उत्तमोत्तम ज्ञान आहे ते घेऊन या देशाला समृद्ध करू शकत होत्या. आणि त्या ज्ञानासमोर मनुस्मृतीचं शास्त्र टिकणं अवघड होतं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन महाराष्ट्रामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक असं जे ब्राह्मणांनी केलं, म्हणजे ब्राह्मण विद्वानांनी केलं, इतिहासकारांनी केलं. आणि अलीकडेच मराठ्यांनी त्यांना क्षत्रिय कुलावंतसं असं रूप दिलं, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते आणि क्षत्रिय कुलावंतसं पण नव्हते. आणि म्हणूनच त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो खास करून मुस्लिम या अल्पसंख्याक समुदायाला सैन्यामध्ये 50% लोकसंख्येने सहभागी करणं, आरमाराचं प्रमुखपद देणं आणि ओबीसी, एससी, एसटी, शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना, कारण कोकणची जी परंपरा आहे, सामाजिक स्थिती आहे ती मातृसत्ताक आहे. इथल्या स्त्रियांना समाज जीवनामध्ये प्रचंड महत्व आहे. आणि म्हणून आगरी कोळी, कराडी, भंडारी, गाभित या लोकांचं वैचारिक नेतृत्व करत असताना मी नेहमी टोपी घालत असतो. ही आमची मच्छीमारांची टोपी आहे. आणि म्हणून हुंडा नाकारणारी इथली जी संस्कृती आहे ही भगवान बुद्धांच्या काळापासून, महाप्रजापतीच्या काळापासून आणि आई एकविरेच्या काळापासून इथे आहे. आणि ही जी महान परंपरा आहे, मातृसत्ताक परंपरा, ह्या देशातल्या पुरुषसत्ताक संस्कृती प्रचंड संघर्ष करत कायम आलेली आहे. आणि म्हणून कोकणामधला जो संघर्ष आहे त्या संघर्षामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आई जिजाऊंना देवापेक्षा मोठा मान देणारे, इथल्या स्त्रियांच्या अब्रूची प्रतिष्ठा राखणारे छत्रपती शिवाजी महाराज. या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सांस्कृतिक जीवन आहे, सम्राट अशोकाचं आहे, भगवान बुद्धाचं आहे, एकविरेचं आहे, ही परंपरा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापर्यंत होती. आणि ज्या पद्धतीनं इथल्या पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार बुडवलं, राज्य बुडवलं आणि त्यानंतर कोकणावर एक गुलामी आली आणि ही गुलामगिरी होती पेशव्यांनी लादलेली. पेशव्यांनी इंग्रजांशी आत्मयवनी करून हे आरमार बुडवलं आणि कोकणातल्या जमिनी वाटून घेतल्या आणि यामध्ये गावच्या गावं पेशव्यांच्या नातेवाईकांच्या नावावर झाली.
आणि महाराष्ट्राला पुण्यातल्या पेशवाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत. त्यांनी काय काय अत्याचार केले, म्हणजे आमच्या अस्पृश्य बांधवांच्या गळ्यात गाडगा आणि मडकं घालणं, त्यांना रोजगाराचे मानवी अधिकाराचे अधिकार नाकारणं आणि स्त्रियांची जी गुलामगिरी आहे ती आपल्याला महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या काळात आपण पाहिलेली आहे की स्त्रियांना शिक्षण नाकारणं असेल, स्त्रियांचं केशवपण करणं असेल किंवा संपूर्ण भारतात मनुवादांनी लादलेली सती प्रथा असेल, या प्रथेविरुद्ध प्रचंड मोठा संघर्ष भारतामध्ये झालेला आहे. आणि हा सगळा संघर्ष पेशवाईच्या काळात पुण्यामधल्या लोकांना माहीत आहे, परंतु कोकणामध्ये खोती पद्धतीमध्ये अशाच प्रकारचा मोठा संघर्ष झालेला आहे. आणि कोकणातल्या शेती कसणाऱ्या समुद्रात राबणाऱ्या कुळांना धार्मिकदृष्ट्या नाकारण्याचं काम, त्यांच्यामध्ये नकारात्मकता आणि नैराश्य भरण्याचं काम मनुस्मृतीने केलेलं आहे. आणि हे मनुस्मृतीने केलेलं काम जे शोषण आहे शेतकऱ्यांचं, त्यालाच खोती पद्धत म्हटलेलं आहे. आणि म्हणून सगळ्या जमिनींची मालकी या खोती पद्धतीमुळे ब्राह्मण, क्षत्रिय म्हणजे मराठा आणि वैश्य या लोकांकडे गेली. त्या काळातले समुद्रकिनारचे जे व्यापारी होते त्या व्यापारामध्ये काही मुस्लिम व्यापारी सुद्धा होते. आणि ही जी खोती पद्धत आहे, ही खोती पद्धत ही शेतकऱ्यांचं प्रचंड शोषण करणारी पद्धत होती. खरं म्हणजे खोती पद्धतीतल्या शोषणाविरुद्ध फार मोठी चर्चा महाराष्ट्रात झालेली नाही आणि म्हणून ती होणं गरजेचं आहे. या निमित्ताने मी बहुजन संघटकला धन्यवाद देईन, कारण पश्चिम महाराष्ट्रात किंवा घाटावर शेती कसणाऱ्या कुळांना जमिनींचे मालकीचे अधिकार आजही मिळालेले नाहीत किंवा SC/ST बांधवांना त्यांच्या जमिनीचे मालकी अधिकार अजूनही मिळाले नाहीत. आणि अजूनही जमीनदारांचं जे राज्य आहे संपूर्ण महाराष्ट्रावर आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1932 ते 1939 जगात विक्रमी ठरलेला शेतकरी संप या भागात केला आणि या भागातून जमीनदारी प्रथा पूर्णपणे संपुष्टात आणलेली आहे. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो परिचय आहे जमिनीच्या संदर्भात, तो परिचय समजून घेणं गरजेचं आहे. आणि नारायण नागू पाटील हे आगरी नेते म्हणजे ओबीसी नेते, त्यांच्याशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मैत्री आहे, जवळीक आहे, बंधुत्वाचं नातं आहे, ते सुद्धा ऐतिहासिक आहे. कारण महाराष्ट्रात जी आंदोलनं झालेली नाहीत ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये यशस्वी केलेली आहे. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातलं रायगड जिल्ह्यातलं चरी हे गाव आहे, इथे झालेला जागतिक विक्रमी शेतकरी संप कुठल्याही महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या शेतकऱ्यांना, जगातल्या शेतकऱ्यांना असा विक्रमी संप करता आला नाही. 7 वर्ष लोकांनी शेतीच पिकवली नाही आणि शेतामध्ये धान्य बी रुजलंच नाही आणि निसर्गातल्या इतर सगळ्या गोष्टींचा आसरा घेत लोकांनी 7 वर्ष लढून हा शेतकरी संप चालवला. आणि या शेतकऱ्यांची या ज्या संपाची मांडणी आहे ती मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि आपल्याला माहित आहे की आजही महाराष्ट्रात जमीनदारी प्रथा आहे. आजही महाराष्ट्राच्या 60% जमिनी या मराठा लोकांकडे आहेत, म्हणजे क्षत्रिय लोकांकडे आहेत. पूर्वी त्या ब्राह्मणांकडे होत्या आणि ती मराठ्यांकडे आल्या. आणि म्हणून ही जी जमीनदारी पद्धत आहे, ही जमीनदारी पद्धत देशाच्या लोकशाहीला मारक आहे. जोपर्यंत आर्थिक, राजकीय, सामाजिक समता येत नाही तोपर्यंत लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणूनच आपलं हे जे आजचं बोलणं आहे नारायण नागू पाटलांच्या विषयावरचं खोती विरोधी आंदोलनाचं, ते लोकशाहीला पूरक असं आंदोलन स्वातंत्र्यपूर्व काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय संविधान लिहिलेलं आहे या संविधानावर नेहमीच संघ परिवार किंवा हिंदुत्ववादी लोक, वैदिक लोक हे नेहमी आक्षेप घेत असतात आणि हे आम्हाला संविधान मान्य नाही. या संविधानामध्ये परदेशी लोकांच्या कायद्यांचं किंवा संविधानांचं कॉपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे असा आरोप केला जातो. त्यांना माझं सांगणं आहे की जगामध्ये अशा प्रकारची खोती पद्धत कुठेच नव्हती, जमीनदारी पद्धत कुठेच नव्हती. ती जाती आधारित होती. जो ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला तो जन्माने श्रेष्ठ आहे आणि म्हणून त्यांना जमिनींची मालकी कोकणामध्ये दिली गेली होती पेशवाईच्या काळात. आणि यामध्ये सगळ्या प्रकारचं शोषण कोकणातल्या ओबीसी जातींचं, SC/ST जातींचं होत होतं आणि याला मनुस्मृतीच्या धार्मिक शोषणाचा आधार होता. आणि हे जे सत्य आहे ते सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोधून काढलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानलं ते महात्मा ज्योतिबा फुले, त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी महान अशी संशोधनं आपल्याकडे या देशात केलेली आहेत. त्यामध्ये शेतकरी मनाने आणि आर्थिकदृष्ट्या गुलाम का झाला, तर तो शिक्षणाचा अभाव असल्यामुळे झाला. विद्येविना मती गेली हे जे तत्वज्ञान आहे हे आपल्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलं. आणि यामध्ये मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांविषयीचा आदराचा जो दृष्टिकोन आहे सम्राट अशोकाचा आहे आणि गौतम बुद्धांचा आहे. स्त्रियांविषयीचा जो पुढारलेला दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या राज्यकर्त्यांनी मांडला होता आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांनी याचा पुढाकार घेऊन तो विषय पुढे आणलेला आहे. आणि म्हणूनच कोकणातली ब्राह्मणांची जी शोषण पद्धत आहे ती शेतकऱ्यांच्या मुली बाळींवर विनयभंग करणं, बलात्कार करणं अशा पद्धतीची होती.
आणि ही समूळ नष्ट करण्यासाठी त्यांची ताकद म्हणजे जमीन ही त्यांची ताकद होती आणि जमिनींची गावच्या गावं त्यांच्याकडे असल्यामुळे शेतकऱ्याला मजुरीसाठी दुसरं काही साधन नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्त्रिया असतील, मुली असतील, बायका असतील यांच्यावर अनेक खोतांनी अन्याय अत्याचार केले होते आणि हे अन्याय अत्याचार महाराष्ट्राला परिचित नाहीत. आज मला सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातले नगर जिल्ह्यातले अनेक मागासवर्गीयांची हत्याकांड मी पाहायला गेलो. त्यावेळी तिथल्या स्त्रिया आणि आंतरजातीय जी लग्न आहेत, उच्चवर्णीय मुलगा आणि मागासवर्गीय मुलगी असेल किंवा मागासवर्गीय मुलगा आणि उच्चवर्णीय मुलगा हे जे उच्च जातींमधले जे प्रेमसंबंधातून अनेक मागासवर्गीयांची हत्या झालेल्या पाहायला मिळतात. अशाच प्रकारचं शोषण कोकणामध्ये चालू होतं आणि या शोषणाविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं आर्थिक गणित शोधून काढलं आणि सांगितलं की जोपर्यंत खोतांच्या विरुद्ध इथला ओबीसी संघर्षाला उतरत नाही तोपर्यंत समता प्रस्थापित होणार नाही. आणि म्हणून आज देशामध्ये समतेच्या बाजूने असलेल्या लोकांनी खोती चळवळ समजून घेतली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये खोती विरोधी कायद्यांची अंमलबजावणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. संविधानामध्ये खोती विरोधी कायदा लिहिलेला आहे आणि म्हणून संविधान वाचत असताना लोकांनी हे समजलं पाहिजे की जमिनींचं वाटप कसं झालं पाहिजे. म्हणजे ज्या ओबीसी, एससी, एसटी, मागासवर्गीय 85% बहुजन समाजाला जमिनींची मालकीच नव्हती, त्यांच्या जमिनींच्या मालकीचं आंदोलन कोकणामध्ये ज्यांनी चालवलं ते आदरणीय आप्पासाहेब नारायण नागू पाटील यांचं जे योगदान आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या भाऊ, सहकारी, मित्र, सखा म्हणून अतिशय महत्वाचं योगदान आहे. आणि म्हणून नारायण नागू पाटील यांच्या नावाचा अर्थ सांगताना मागच्या व्याख्यानात मी ती गमतीशीर गोष्ट सांगितली होती, ती तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. कारण आपल्या सगळ्या पूर्वजांची जी नावं आहेत म्हणजे माझं नाव आणि माझ्या वडिलांचं नाव हे पुढारलेली नाव आहेत. म्हणजे माझ्या वडिलांचं नाव समजा माझं नाव राजाराम नारायण पाटील असं आहे, पण माझ्या वडिलांचं नाव नारायण बाळू पाटील असं आहे. आणि आज ज्यांचं आम्ही चरित्र सांगते ते नारायण नागू पाटील, त्यांच्या वडिलांचं नाव नागू आहे. माझ्या आजोबांचं नाव बाळू होतं आणि नारायण नागूंच्या वडिलांचं नाव नागू होतं. तर हे नागू नावाचं विषय कसा आला ते नारायण नागूंच्या चरित्रात आहे म्हणून मी मुद्दाम सांगतो. कारण पुण्यातल्या लोकांना हे माहिती पाहिजे की ब्राह्मण लोक म्हणजे आम्ही मागासवर्गीय शूद्रातिशूद्र आहोत त्यांच्यावर मानसिक गुलामगिरी कशा प्रकारे लादत होते. तर नावरस काढणे हा प्रकार मुलाच्या जन्मानंतर 5वी नंतर आपण आम्ही इकडचे आमचे लोक जायचे कोकणातल्या सगळ्या ब्राह्मणांकडे, खोतांकडे. खोतावर एक चित्रपट सुद्धा आलेला आहे. तर ते जायचे त्यावेळी नावं काढली जात ब्राह्मणांकडून. त्यावेळी नावं कशी काढत म्हणजे हे अक्षर जर आलं समजा एखाद्या मागासवर्गीय मुलाच्या, ओबीसी आगरी कोळी मुलाच्या किंवा मुलीच्या राशीमध्ये हे अक्षर आलं तर ब्राह्मणाचा मुलगा असेल तर त्याचं नाव ब्राह्मण हे हर्षवर्धन ठेवत. हर्षवर्धन म्हणजे तुम्हाला माहित आहे मोठ्या सम्राटाचं नाव आहे, हर्ष देणारा अशी महान परंपरा आहे. परंतु जर ते शूद्रातिशूद्रापैकी आमच्या आगरी लोकांपैकी कोणाचं आलं तर ह अक्षरावरून हगऱ्या असं नाव हे ब्राह्मण ठेवायचे. म्हणजे या बहुजन समाजाविषयी ब्राह्मणांच्या मनामध्ये किती प्रकारचा द्वेष आहे हे यातून या ज्योतिष किंवा ह्याच्यातून पाहायला मिळतं नावरस ठेवण्यामध्ये. आणि म्हणून नारायण नागू पाटील यांच्या वडिलांचं नाव नागू आहे आणि म्हणून मग त्यांच्या नंतर आलेले नारायण नागूंचे चिरंजीव ॲडव्होकेट दत्ता पाटील जे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांचे छोटे बंधू प्रभाकर पाटील ही 2 मुलं. त्या प्रभाकर पाटील यांनी आपल्या आजोबांच्या नावाने जी प्रेस अलिबागमध्ये स्थापन केली म्हणजे कृषीवल दैनिकाची स्थापना नारायण नागू पाटील केली आणि त्यांनी त्यांच्या मुलानं एक प्रेस स्थापन केली. त्याचं नाव नागेश ऑफसेट असं ठेवलं. आणि आताचा हा जे कथा एका संघर्षाचे जे चरित्र ग्रंथ आहे हा नागेश ऑफसेटने प्रसिद्ध केलेला हा दुर्मिळ आहे. खरं म्हणजे याच्यावर अनेक पुस्तके यायला पाहिजेत पण आता ती उपलब्ध नाही. हे अतिशय कमी अशा कॉपी कृषीवाल्यांनी उपलब्ध केलेल्या आहेत त्या इथे आहेत. आणि आता जे जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीचे जयंत पाटील नाही किंवा ते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील हे नातू आहेत नारायण नागू पाटील यांचे. आणि त्यांनी ही कृषीवल दैनिकाला आज दैनिकात रूपांतर करून त्याचं फार मोठं नाव महाराष्ट्रात केलेलं आहे. आणि म्हणूनच नारायण नागू पाटील या महान नेत्याची ओळख करून देत असताना या सगळ्या गोष्टींची ओळख मी आपल्याला सांगणं गरजेचं आहे. नारायण नागू पाटील हे महात्मा ज्योतिबा फुल्यांना आपले आदर्श मानायचे आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांना आदर्श मानत असताना महात्मा ज्योतिबांचा काळ आहे तो शेतकऱ्यांची गुलामगिरी काय आहे हे समजवण्यात होता. आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांना आदर्श मानत असताना म्हणजे आज आगरी समाजाला सुद्धा आपले गुरु कोण म्हणजे नारायण नागू पाटील हे पहिले नेते असे आहेत की ज्यांनी सामाजिक आर्थिक गुलामगिरीतून आगरी, कोळी, भंडारी या समाजाला कोकणामध्ये मुक्त केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा थेट संपर्क त्यांच्या घरी बाबासाहेब आंबेडकर 25-25 दिवस जाऊन राहायचे आणि ते त्यांना हे जे सामाजिक शोषण आहे, धार्मिक शोषण आहे समजावून सांगायचे. आणि यामध्ये जी जागृती नारायण नागू पाटील यांच्यामध्ये राजकीय दृष्ट्या आलेली आहे ती अत्यंत महत्वाची आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची मांडणी करत असताना स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोकणामध्ये महाडला मनुस्मृती दहन केलं. या मनुस्मृती दहनामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी लोक म्हणजे आगरी, कोळी, भंडारी लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबरीने होते. चिरनर जंगल सत्याग्रहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केसेस लढलेले आहेत. चरी शेतकरी संपामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि यातून जी मानसिकता जी घडलेली आहे ओबीसींची त्या ओबीसींच्या मानसिकतेमध्ये जी राजकीय जागृती आलेली आहे ती वर्तमान काळात आपल्याला अत्यंत महत्वाची आहे.
कारण आपल्याला माहिती आहे शूद्रातिशूद्र स्त्रिया यांना राजकारणात प्रवेश नाकारण्याचं काम स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये चालू होतं. त्या काळची काँग्रेस होती. त्या काँग्रेसचं वैशिष्ट्य आहे की ते मागासवर्गीयांना आपलं नेतृत्व देत नव्हते. काँग्रेसने उच्चवर्णीयांकडे आपलं नेतृत्व दिलं होतं. आज ती पद्धत भारतीय जनता पार्टी राबवते आहे आणि याच पद्धतीनं राजकीय जीवनाची ओबीसींच्या सुरुवात कोकणामध्ये नारायण नागू पाटील यांच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवली. राजकीयदृष्ट्या लढणं किती महत्वाचं आहे हे घडवलं आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुल्यानंतर ओबीसीने केलेली जी प्रगती आहे की त्यांनी राजकीय सत्ता कोकणामध्ये हातात घेतली. आपल्याला माहित आहे कमीत कमी 50 ते 60 वर्ष रायगड जिल्हा परिषदेची सत्ता या आगरी ओबीसी लोकांकडे होती किंवा आहे आणि ही जी सत्ता आहे या सत्तेचं मूळ कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कोकणातली आंदोलनं आहेत ती स्वातंत्र्यपूर्व काळातली आहेत आणि म्हणूनच उत्तर रायगडामध्ये नाना पाटील यांचं राजकीय वर्चस्व निर्माण होणं ह्या ओबीसींच्या चळवळीसाठी अत्यंत महत्वाचं होतं. कुणबी समाजाचे खूप मोठे प्रमाणात आमदार होते परंतु त्यांची सगळी जागा आता मराठा लोकांनी घेतलेल्या आहेत. उत्तर रायगडामध्ये सुद्धा मराठा सत्तेचा प्रवेश झालेला आहे. आता जे एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री झालेत ते ठाण्यातून झालेत. तिथल्या आगरी कोळ्यांच्या राजकीय सामाजिक जीवनाला संपवून त्यांनी मुख्यमंत्री पदाची जी वाटचाल केलेली आहे ही नारायण नागू पाटील यांच्या समतेच्या राजकीय जीवनाच्या चळवळीच्या विरुद्ध दिशा आहे आणि म्हणून चळवळी ह्या चालल्या पाहिजे त्याची मांडणी आपण सातत्याने वर्तमानाबरोबर केली पाहिजे. 1947 साली स्वातंत्र्याच्या काळात लोकल बोर्डाची पहिली निवडणूक नारायण नागू पाटील लढलेली आहे आणि खोती विरुद्ध आंदोलनामध्ये जे खोत आहेत हे सगळे खोत ब्राह्मण मराठा आहेत आणि काँग्रेसने या लोकांना आपली राजकीय ताकद पुरवलेली आहे. पैशाचं पाठबळ प्रचंड दिलेलं आहे आणि कोर्ट कचेऱ्यामध्ये सुद्धा या लोकांची संख्या जास्त आहे, प्रशासनात जास्त आहे आणि म्हणून खोती विरुद्ध आंदोलन कोकणासाठी सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक बंडाची गोष्ट आहे आणि म्हणून त्या गोष्टीची जी पायाभरणी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे त्यांच्याविषयी सतत मी नतमस्तक आहे. कारण ओबीसींना आजही ते कोण आहेत हे सांगण्याची यंत्रणा शिल्लक राहिलेली नाही. ओबीसी स्वतःला गर्व से कहो हम हिंदू असं म्हणतात आणि या हिंदुत्वानेच त्यांचा बळी घेतलेला आहे आणि त्यांच्यावर ही जी जमीनदारीची गुलामगिरी लागलेली आहे आणि म्हणून त्या जमीनदारीच्या गुलामगिरीला संपवण्यासाठी राजकीय सत्तेचा उपयोग करणारे हे जे नारायण नागू पाटील आहेत म्हणजे आप्पासाहेब आहेत त्यांचं खरोखर कौतुक वाटतं त्या काळासाठी. कारण वर्तमान काळातल्या ओबीसींना या गोष्टी आज समजत नाहीत आणि म्हणूनच त्या काळातल्या ज्या गोष्टी काय आहेत त्या चरित्रामध्ये त्यांच्या आलेल्या आहेत त्या मला सांगणं गरजेचं वाटतं. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे फार मोठे वक्ते आणि नेते त्या काळात होते. आज ज्यांना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किंवा राज ठाकरे दिसतात ते उगाच नाहीत. म्हणजे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील आणि त्यांनी प्रबोधनाची सुरुवात महाराष्ट्रात केली आहे आणि मी या बहुजन संघटकाच्या रसिक श्रोते आणि वाचक यांना सांगू इच्छितो की घराणेशाहीच्या विरुद्ध लोक किती बोलत असले तरी ही जी परंपरा आहे म्हणजे पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे की प्रबोधनकार ठाकरेंनी या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाचा पाया घातला आणि ब्राह्मणी सत्तेविरुद्ध रणशिंग फुंकलेले आहे प्रबोधनकार ठाकरेंनी आणि यातूनच आज शिवसेनेची राजकीय सत्ता आलेली आहे आणि ही जी राजकीय सत्ता आहे ती एका पिढीत येत नसते. त्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण रक्ताचे वारसदार नसलो तरी बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांच्या जीवनातून आम्ही राजकीय सत्तेच्या जीवनाची वाटचाल करत आहोत. सामाजिक जीवन काय मानवी प्रतिष्ठा काय हे बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटलांच्या परंपरेने आम्ही सांगत आहोत आणि म्हणून या मागच्या पिढीतले महापुरुष समजा उद्धव ठाकरेंचे आजोबा जरी प्रबोधनकार ठाकरे असले तरी त्यांनी जे काम केलेलं आहे म्हणजे स्वतःच्या जातीच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या घराच्या पलीकडे जाऊन त्यांनी जो मोठा विचार केला आहे त्यामध्ये नारायण नागू पाटील यांच्या मनात प्रबोधनकार ठाकरेंच्या विषयी प्रचंड जिव्हाळा होता आणि कोयनाड येथे शिवजयंतीच्या सभेला प्रबोधनकार ठाकरे जात होते आणि त्यांची उपस्थिती ही अत्यंत महत्वाची होती. जसं शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व माणगाव परिषदेमध्ये जाहीर केलं आणि संपूर्ण भारताला सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातले अत्यंत महान नेते होतील. याच पद्धतीनं प्रबोधनकार ठाकरे यांनी नारायण नागू पाटील यांना त्या काळी कृषीवल हे दैनिक चालवणाऱ्या नारायण नागू पाटलांना आप्पासाहेबांना पत्रपंडित बाजीराव अशा प्रकारचा पुरस्कार दिलेला आहे. वर्तमान राजकीय स्थितीमध्ये शिवसेना आज अडचणीत आहे. त्या अडचणीची कारणं तीच आहेत की प्रबोधनकार ठाकरेंनी जो पायंडा घातलेला आहे म्हणजे आगरी कोळी कराडी ओबीसी शूद्रांची बाजू घेण्याचा आणि सत्ताधारी जाती उच्चवर्णीय जाती यांच्या विरोधाचा तो पायंडा शिवसेना आज विसरली आणि शिवसेनेने म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा नारायण राणे या मराठा कोकणातल्या माणसाला मुख्यमंत्रीपद दिलं. मनोहर जोशी या खोताला नारायण राणे असतील किंवा मनोहर जोशी असतील हे सगळे जमीनदार आणि खोत लोक उच्चवर्णीय लोक यांना मुख्यमंत्रीपद शिवसेनेने दिली. ही जी घोडचूक आहे ही प्रबोधनकार ठाकरेच्या मांडणीला मारलेली लाथ होती आणि त्याची फळं आज शिवसेना भोगत आहे आणि म्हणून आज जी शिवसेनेची वाईट परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं कारण महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती समजून न घेतल्यामुळे
नेतृत्व कोणाला दिलं पाहिजे. म्हणजे शिवसेनेने तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्ता हाती घेतली, परंतु नेहमी पुरस्कार मग राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांनी, बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा ब्राह्मणी साहित्यिक किंवा ब्राह्मणी राजकीय नेते, मराठा राजकीय नेते यांचा पुरस्कार केला. आणि मराठा आणि ब्राह्मण यांच्या सत्तेला, म्हणजे ही सत्ता पाटील आणि कुलकर्ण्यांची सत्ता आदिलशाही निजामशाही सुद्धा होती, आणि हे सगळे सामाजिक विषमतेचं समर्थन करणारे महाराष्ट्रातले लोक होते. आणि या सत्तेला ठोकर मारून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं होतं. रयतेच्या राज्याचा हा विषय महाराष्ट्रातल्या विद्वान लोकांना मांडता आला नाही, आणि म्हणूनच महाराष्ट्रात एक सत्ता म्हणजे ब्राह्मणांची सत्ता गेली की मराठ्यांची येते, मराठ्यांची सत्ता गेली की ब्राह्मणांची येते. म्हणजे फडणवीसांची सत्ता समजा आज आहे, तर दुसरीकडे शरद पवार आणि हे लोक विरोधी पक्षात आहेत, अजित पवार वगैरे, परंतु ते कधीही ओबीसी एससी एसटीना सत्तेत येऊ देत नाहीत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विरोधक हे लोक आहेत, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल. आणि म्हणून शिवसेनेला आज उद्ध्वस्त करण्याचं काम ज्या एकनाथ शिंदे या मराठा नेत्याच्या माध्यमातून फडणवीसांनी केलेलं आहे, ही ब्राह्मण क्षत्रिय युती हजारो वर्ष देशामध्ये आहे. आणि महाराष्ट्राचं जे पुरोगामित्व आहे ते हे क्षत्रिय आणि ब्राह्मणांची सत्ता संपवण्यामध्ये आहे. आणि हे उद्धव ठाकरेंना कुणीतरी सांगितलं पाहिजे, आणि ते सांगायची हिंमत आजच्या विद्वानांमध्ये नाही. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला नारायण नागू पाटलांचा खोती विरुद्ध आंदोलनाचा जो हा विषय आहे, हा अत्यंत क्रांतिकारी विषय आहे. कारण या खोती आंदोलनाने कोकणातल्या खोतांची हिंस्त्र नखं आणि दाग काढून टाकले. आणि म्हणून त्यामध्ये कोकणामध्ये कुठला सावकार किंवा जमीनदार आता दादागिरी करू शकत नाही. याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं समता प्रस्थापित करण्याचं आंदोलन कोकणामध्ये झालं. त्या आंदोलनाचं नाव आहे खोती विरोधी आंदोलन. आणि म्हणून ब्राह्मणांना आणि मराठ्यांना त्यांच्या जमीनदारीला विरोध करणं हे समतेचं आंदोलन आहे, की त्यांच्या जातीविरुद्ध नाही, परंतु सगळं गावच आमचं पाहिजे. जसं आपल्याला माहित आहे की कोकणामध्ये एक गोष्ट आहे बळीराजा आणि वामनाची. तो वामन 3 पावले जमीन मागतो, दोन्ही पावलामध्ये जमीन आणि आकाश व्यापून टाकतो, आणि तिसरं पाऊल बळीच्या डोक्यावर ठेवतो. याचा ही जी गोष्ट आहे, बहुजनांच्या मनात, ओबीसीच्या मनात धार्मिक दहशत पसरवणारी गोष्ट आहे. आणि त्या सगळ्या जमिनी ह्या आमच्या ब्राह्मणांच्या कशा ताब्यात असल्या पाहिजे. म्हणजे ब्राह्मण वर्ग हा शेतात नांगर न धरणारा, म्हणजे कष्ट न करणारा ऐतखाऊ वर्ग आहे. आणि ह्या बळीराजाच्या गोष्टीत तीच आहे. मग तरी पण जमीन मालकी कशाला पाहिजे, तर जमिनींची मालकी आपल्याकडे ठेवून भारतातल्या मागासवर्गीयांना, एससी एसटीना गुलाम करण्याचा हेतू या ब्राह्मणांचा होता. आणि याला दिलेलं उत्तर म्हणजेच खोती विरुद्ध जे चळवळ आहे ती नारायण नागूंनी या कोकणामध्ये केली. बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व केलं. ती या सांस्कृतिक अर्थाने सुद्धा अतिशय महत्वाची चळवळ आहे. परंतु याचा परिचय महाराष्ट्राला नाही. उत्तर प्रदेश, बिहार इकडची जी राज्य आहेत, जिकडे अजूनही जमीनदारी आहे, ती जमीनदारी संपवायची असेल, ठाकूर आणि ब्राह्मणांचं खेड्यापाड्यातली जी राजकीय आर्थिक सत्ता संपवायची असेल, तर खोती विरुद्ध आंदोलन, खोती विरुद्ध चळवळी संपूर्ण देशात पसरवणं, कुळ कायद्याची माहिती त्या देशाला सांगणं ही खरं म्हणजे काळाची गरज आहे. आणि म्हणून ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी नारायण नागू पाटलांकडे जायचे आणि मासे खायचे. मासे खायचे म्हणजे एक जर प्रसंग ॲडव्होकेट दत्ता पाटील त्यांच्या जीवनात, त्यांच्या मुलाखतीत सांगतात की बाबासाहेब आंबेडकर एकदा रात्री उशिरा 9-9:30ला आले आणि त्यांनी सांगितलं की मला बोंबलाची चटणी पाहिजे आणि भाकरी पाहिजे, म्हणजे ज्वारीची भाकरी, म्हणजे आमच्याकडे भाताची भाकरी असते. आणि मग रात्री त्या कोयनाडच्या मार्केटमध्ये जाऊन नारायण नागू पाटलांनी ते ज्वारी शोधून आणली आणि ती भाकरी बनवून दिली आणि बोंबलाची चटणी बाबासाहेबांना दिली. हा जो हृदय प्रसंग आहे, म्हणजे अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. म्हणजे हे चॅनलवर मला ऐकणाऱ्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा प्रसंग आहे. आणि माझ्या मनात हा कोरलेला प्रसंग आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जी मैत्री आहे ओबीसी लोकांशी, आगरी कोळी लोकांची, ही केवळ राजकीय किंवा विद्वत्तापूर्ण किंवा भाषणं करणारी मैत्री नाही, अत्यंत घरगुती संबंध आहेत. आणि म्हणून मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर माझ्याकडे उरणला सभेला आले होते. त्यावेळी त्यांना सभेला येण्यापूर्वी मी एक अट घातली, बाळासाहेब तुम्ही माझ्यासाठी खूप कष्ट घेतात, तुम्ही आजारी असताना सुद्धा माझ्या सभेला आलेत, पण मला तुमच्या सभेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही माझ्या घरी येऊन जेवून जाणं. कारण हे जे बाळासाहेबांनी माझ्या घरी येऊन मासे खाणं, म्हणजे त्यावेळी आम्ही कोळंबी, पापलेट हे सगळे बनवलं होते, याची आठवण, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटलांच्या घरी येऊन जेवून जायचे, याची आठवण जागी करण्याचा प्रसंग मी अनुभवला. बाळासाहेब माझ्या घरी जेवले. मी अत्यंत समाधानी आहे की हे जे नातं आहे ओबीसींचं, एससी एसटींशी जे नातं आहे ते असं घरगुती नातं आहे, भावांचं नातं आहे. आणि असं नातं असेल तरच या देशामध्ये मागासवर्गीयांची राजकीय सत्ता आम्ही आणू शकतो. आम्ही आर्थिक, भावनिक आणि सांस्कृतिक अर्थानं घरगुती नातेसंबंधांनी जोडले गेलो पाहिजे. आणि हे आपलं एकत्र येणं जर वारंवार वाढत गेलं तर निश्चितपणे देशाला आपण नवीन वळण देऊ शकतो की समता म्हणजे काय आणू शकतो. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणामध्ये केलेलं 14 तळ्याचं आंदोलन असेल, त्या आंदोलनामध्ये आगरी कोळी लोक मोठ्या संख्येने आहेत. कोकणामध्ये खोती विरुद्ध आंदोलनात आगरी कोळी, कराडी, भंडारी मोठ्या संख्येने आहेत. आणि कोकणामधल्या चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने
कोकणामध्ये जी आंदोलन इथल्या ओबीसींशी घरगुती मैत्री करून बंधुभाव जोडून जी केलेली आहे ती आजच्या राजकीय नेतृत्वाला अत्यंत आदर्श आंदोलन आहे आणि म्हणून या अर्थाने मी खोती विरुद्ध आंदोलनाचा परिचय महाराष्ट्राला करून देऊ इच्छितो आणि या निमित्ताने मी आपल्याला पण सांगेन की आपण जरूर उरणला यावं. मी तुम्हाला इथला समुद्र दाखवेन आणि समुद्रमार्गे अलिबाग फार जवळ आहे, 15 मिनिटांनी आपल्याला बोटीने जाता येतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथून आपल्या भाऊच्या धक्क्यावरून बोटीने महाडला मनुस्मृती दहनासाठी गेले होते आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात तिथले आगरी कोळी लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर होते आणि हे समुद्रमार्गी जाणं का गरजेचं होतं, कारण या मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमामध्ये हल्ला होण्याचा धोका किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा धोका उच्चवर्णीय खोत सावकारांकडून मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांना होता आणि म्हणूनच समुद्रमार्गाचा अवलंब त्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि अभिमानाने मी त्याचा उल्लेख करेन. याच पद्धतीने मागच्या मुलाखतीत मी सांगितलेलं आहे की सम्राट अशोकाची 2 मुलं महेंद्र आणि संयोगिता यांना नालासोपारा या बंदरातून म्हणजे जिथे मोठा बौद्ध स्तूप आहे त्या बंदरातून श्रीलंकेला नेण्याचं काम इथल्या आगरी कोळी कराडी बांधवांनी केलं. मला माहिती आहे की बौद्ध धम्माचा हा जो इतिहास आहे 1956 साली धर्मांतरित झालेल्या बौद्ध बांधवांनी समजून घेतला पाहिजे आणि आपले भाऊ कोण आहेत, आपले नातेसंबंध कोणाचे आहेत. भगवान बुद्धाची मैत्री इथल्या अप्रांत प्रदेशात आगरी कोळी कराडी भंडारी लोकांशी होती आणि तीच मैत्री बाबासाहेब आंबेडकरांनी 2000 वर्षानंतर मनुस्मृती दहन असेल, चौदार तळे असेल, खोती विरुद्ध आंदोलनातून जागी केलेली आहे आणि हा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असल्यामुळे त्यांनी ओबीसींच्या मैत्रीचं हे यशस्वी आंदोलन स्वातंत्र्यपूर्व काळात केलं आणि खोती विरोधी कुळ कायदा या देशामध्ये आला आणि आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यातून भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. देशाने त्यांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि जगाने स्वीकारलेलं आहे. आता आमची इच्छा अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे सहकारी बहुजन समाजाचे होते त्यांना असाच भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून मागच्या मुलाखतीमध्ये सुद्धा मी नारायण नागू पाटील यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केलेली आहे. कारण हे जे काम आहे हे अतिशय महत्वाचं आहे. नाना पाटलांचं सार्वजनिक जीवन हे धगधगता अंधार आहे असं धगधगता अंगार आहे, अंधार नव्हे, अंधार संपवणारा, मनुस्मृतीचा अंधार संपवणारा अंगार असलेलं जीवन नारायण नागू पाटलांचं आहे आणि म्हणून त्यांनी केवळ जमिनीच्या मालकीचं आंदोलन केलं असं नाही. आता वर्तमान काळात मी 2009 पासून आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीची स्थापना माझ्या चिंचोटी अलिबाग तालुक्यातल्या चिंचोटी या गावात केली आणि पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांचं खोतीचं आंदोलन चालवण्याचा संकल्प घेऊन आम्ही कामाला लागलो आमचे सगळे गावकरी आणि त्यावेळी हा जो विषय आहे तो विषय आम्ही छेडला की बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्थान आहे इथल्या गावठाणांमध्ये आगरी कोळी कराडी बांधवांच्या हे अढळ असं स्थान आहे. परंतु हे नारायण नागू पाटील यांच्या काळानंतर मांडणी ह्याची झाली नाही आणि आंबेडकरी चळवळीने सुद्धा ज्या पद्धतीने नारायण नागू पाटील यांच्या खोती आंदोलनातल्या बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक व्यूहरचना आहे की ओबीसीना घेऊन केलेलं पेशवांच्या विरोधात हे आंदोलन आहे, खोतांच्या विरुद्ध आंदोलन आहे हे समजून घेतलं पाहिजे. जसं भीमा कोरेगाव आम्ही समजून घेतो की भीमा कोरेगावमध्ये इंग्रजांनी आमच्या शूर महार सैनिकांचा उपयोग करून इथला जो क्षत्रिय अहंकार आहे किंवा ब्राह्मणी अहंकार आहे की या देशामध्ये आम्हीच शूर आहोत हा जो अहंकार संपवण्याचं मौलिक कार्य केलं आणि त्यानंतर भीमा कोरेगाव नंतर इथल्या बहुजन समाजाला लक्षात आलं की आम्ही नेहमी मार खाणारे लोक नाही तर आम्ही आता तलवार घेणारे शूर लोक आहोत आणि हाच आत्मविश्वास इथल्या भंडारी आगरी कोळी कराडी लोकांमध्ये पेरण्याचं काम आम्ही करत आहोत आणि त्यानिमित्तानं नारायण नागू पाटील सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमार सांगतोय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगतोय. बाबासाहेब आंबेडकर सांगणं म्हणजे इथल्या मागासवर्गीय ओबीसींच्या मनामध्ये रुतलेली जी गुलामगिरी आहे ती धार्मिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल ही गुलामगिरी संपवण्याचा एक मार्ग आहे आणि म्हणून या अर्थाने हे जे व्याख्यान मी आज आपल्यासमोर देत आहे आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की नारायण नागू पाटील यांचं खोती विरुद्ध आंदोलन हे केवळ आर्थिक आंदोलन नाही किंवा जमिनीचं आंदोलन नाही तर वाईट तितके जाळावे ह्या पद्धतीची त्यांची वृत्ती आहे आणि यासाठी त्यांनी खोतांविरुद्ध जीवघेणा संघर्ष केलेला आहे. म्हणजे त्यांच्यावर अनेक हल्ले झालेले आहेत. म्हणजे ब्राह्मणांच्या विरुद्ध आंदोलन करणं म्हणजे काय हे जसं राजर्षी शाहू महाराजांना माहित होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर महाडमध्ये हल्ला झालेला त्याच पद्धतीने नारायण नागू पाटलांवर अनेक वेळा खुनी हल्ले झालेले आहेत आणि जातीभेदाची ही जी खिंड आहे ती बाजीप्रभू देशपांड्यांप्रमाणे नारायण नागूंनी लढवली असे तत्कालीन पत्रकार म्हणतात. आणि यामध्ये महात्मा फुल्यांच्या तत्वज्ञानाचा फार मोठा परिणाम जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर तसा नारायण नागू पाटलांवर आहे आणि महात्मा फुले हे ओबीसींचे नेते आहेत किंवा आगरी कोळ्यांचे नेते आहेत हे जरी मी सांगितलं तरी सुद्धा आज आमच्या आगरी कोळी समाजातून याला विरोध होतो. ते सांगतात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज हे सगळे जय भीम म्हणजे हे सगळे आंबेडकरी. याच्यामध्ये महात्मा फुले माळी आहेत असं माळी समाज सुद्धा कोकणातला आज मानायला तयार नाही. परंतु महात्मा फुल्यांना आपलं गुरु मानण्याचं काम नारायण नागू पाटलांनी केलेलं आहे आणि मी अभिमानाने सांगेन ज्या लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाचं आंदोलन आम्ही विमानतळामध्ये चालवलं आणि या आंदोलनामध्ये समोर होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करून त्यांचा मुलगा मुख्यमंत्री असताना
दिबा पाटील साहेब हे नारायण नागू पाटलांचे दुसऱ्या फळीतले नेते आहेत. त्यांच्या नावाचं आंदोलन आम्ही चालवलं आणि ते यशस्वी केलं. दिबा पाटलांनी सुद्धा आगरी समाजाच्या पनवेलमधल्या पनवेल एसटी स्टँड समोर जो हॉल आहे त्याला नाव सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव दिलेलं आहे, कॉलेजला नाव दिलेलं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुले, नंतर सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दिबा पाटलांनी जासई उरणमधल्या आपल्या गावात लावलेले आहे. खरं म्हणजे या स्थळाला आपण भेट दिली पाहिजे. चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर आमच्या केसेस लढले, त्या स्थळाला आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी भेट दिली पाहिजे. आणि चरी शेतकरी संप जिथे झाला त्याला सुद्धा आपण भेट दिली पाहिजे अशी माझी विनंती आहे. कारण ही जी आंदोलनं आहेत ही आंदोलनं आमच्यासाठी प्रेरणेची आंदोलनं आहेत. आज मी आपल्या समोर ज्या घरात बसून हे बोलतोय या घराची निर्मिती वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला करता आली नाही. कारण तोपर्यंत मी हिंदू विचारांचं, मनुस्मृतीच्या विचारांचं जीवन जगत होतो. ज्यावेळी 2005 साली माझ्याकडे आदरणीय संभाजी भगत, शाहीर संभाजी भगत, अशोक अंकुश हे पुण्यातलेच ग्रस्त आहेत, आमच्याकडे इंजिनियर आहेत, आणि प्रेमरत्न चौकेकर हे माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, पाटील साहेब तुमच्यावर जो मनुवाद्यांनी हल्ला केलेला आहे ह्या हल्ल्याला उत्तर द्यायचं असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववाद्यांची ही जी भूमिका आहे ती आपण सोडून द्या आणि बाबासाहेबांच्या विचारांकडे वळा. तेव्हा मला काही एवढं कळत नव्हतं, परंतु त्यानंतरच्या काळात त्यांनी मला अनेक पुस्तकं वाचायला दिली, अनेक साहित्य वाचायला दिलं आणि त्यानंतरच नारायण नागू पाटील या व्यक्तिमत्वाचा शोध मला लागला. कारण जरी नारायण नागू पाटील हे अलिबागचे असतील, आता जो शेतकरी कामगार पक्ष आहे तो यांचा पक्ष आहे आणि आज शेतकरी कामगार पक्षाची सगळी ताकद आहे अलिबाग तालुक्यातच एकवटलेली आहे. त्या अलिबाग तालुक्यातच माझा जन्म झाला. तरी सुद्धा नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांची खोतीविरुद्ध चळवळ मला समजवण्यासाठी आंबेडकरवादी लोकच आमच्याकडे आले. आणि मी गौरवाने उल्लेख करेन की राजेश पवार नावाचे लेखक आहेत, विक्रोळीला राहायचे, बँकेत काम करतात. त्यांनी सेज ही आधुनिक खोती आहे अशा प्रकारचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते सुद्धा पुस्तक आता दुर्मिळ झालेलं आहे. ते पुस्तक मी वाचलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला वयाच्या 35 नंतर ही आपल्या समाजाच्या हक्कांची म्हणजे खोतांच्या विरोधातली चळवळ ही नारायण नागू पाटलांची ती चालवली पाहिजे. कारण नारायण नागू पाटील गेल्यानंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर जे राज्य आपल्या देशामध्ये आलं काँग्रेसचं, ते खोतांचंच राज्य आहे. यांनी कधीही कुळ कायद्याची अंमलबजावणी केली नाही. प्रशासनामध्ये मराठा आणि ब्राह्मण हे प्रशासक जिल्हाधिकारी आले, त्यांनी सुद्धा आपल्या जमीनदार जातींची बाजू घेतली आणि आपली जी चळवळ आहे आंबेडकरी चळवळ, ही चळवळ सगळी आपल्याला माहित आहे वेगळ्या संघर्षात होती. तिथे आर्थिक संघर्ष नव्हता, शिक्षण, आरक्षण, प्रमोशन या बाबतीत आंबेडकरी चळवळीचं फार मोठं योगदान आहे. परंतु बाबासाहेबांचं खोतांच्या जमीनदारी विरुद्धचे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्राला अत्यंत महत्वाचं आहे. आजही मराठ्यांची महाराष्ट्रात जमीनदारी आहे. तर म्हणजे एका कुटुंबाला एवढी जमीन नको. आपल्याला माहित आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य केलं आणि शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावणार नाही असं ब्रीदवाक्य आपल्या सैन्याला दिलं आणि मोठ्या प्रमाणात जमिनी ह्या मागासवर्गीय लोकांना वाटल्या, म्हणजे फुकट दिल्या, कसायला दिल्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आजचे जे वारस आहेत उदयनराजे भोसले वगैरे यांच्याकडे 40,000 एकर जमिनी आहेत. या जमिनी म्हणजे जमीनदारीच आहे आणि ही जमीनदारी नष्ट करण्यासाठी जर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार चालवली असेल, आपलं राज्य उभं केलं असेल, तर आताच वर्तमानातली जी जमीनदारी मराठा समाजाकडे आहे ती महाराष्ट्रातली फार मोठी विषमता आहे. आणि जोपर्यंत ही जमीनदारी प्रथा महाराष्ट्रात संपत नाही तोपर्यंत समता शक्य नाही. आणि समता आल्याशिवाय ओबीसी, एससी, एसटी यांचं राजकीय, सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासनातलं, शिक्षणातलं नेतृत्व पुढे येऊ शकत नाही. आणि म्हणून ही लोकशाहीच्या अपयशाची जी आताची कारणं आहेत ती महाराष्ट्रात आळीपाळ्याने ब्राह्मण मराठ्यांची सत्ता आणि त्यात आज गुजरातच्या वैश्यांची भर पडलेली आहे आणि त्यांनी सुद्धा करलो दुनिया मुठ्ठी में म्हणजे अदानी अंबानीला जवळ केलेलं आहे आणि हे सगळं पुन्हा एकदा आमचं शोषण करतात. आणि म्हणून पुन्हा एकदा जमिनींच्या हक्काचं आंदोलन हे आपल्याला चालवावं लागेल. महात्मा ज्योतिबा फुले यांचा शिक्षण, समाज, धर्म या बाबतीत विचार घेऊन एक निश्चित असं मत नारायण नागू पाटील यांनी आपलं बनवलं होतं आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्यक्ष सहवास आणि भावासारखं सोबत येऊन लढणं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांचा त्या काळातल्या कोकणातल्या ओबीसींनी स्वीकारलेला विचार, ही ताकद, वैचारिक ताकद या खोतीविरुद्ध आंदोलनात होती. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, मी माझं उदाहरण दिलं की वयाच्या 35 नंतर मी बाबासाहेब वाचल्यानंतर मला कळलं की आपली व्यक्तिगत गरिबी हटवायची असेल तरी सुद्धा आपली गरिबी ही मनुस्मृतीच्या, हिंदुत्वाच्या, वैदिक ब्राह्मण्याच्यामुळे आलेली मानसिक गरिबी आहे. म्हणजे मनाने आम्ही गरीब आहोत आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या पण गरीब आहोत. आणि गरिबी घालवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा ओबीसी माणसाला श्रीमंत करणारा विचार आहे. आणि म्हणून मी उरणमध्ये मातृसत्ता विहार बंगला बांधून राहतो आज. आणि याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खोतीविरुद्ध चळवळ आहे. या आंदोलनामध्ये मी काम केलं आणि लोकांचं भलं करता करता मी सुद्धा कष्टाने माझं स्वतंत्र घर उभं केलं आणि मला याबद्दल अभिमान वाटतं. माझं मूळ गाव अलिबाग आहे, चौल आहे, रेवदंडा आहे, जिथे बौद्ध लेणी मोठ्या प्रमाणात आहे. उरणला बौद्ध लेणी आहेत आणि मागच्या काळात आपण नवी मुंबई विमानतळात 29 दिवस बौद्ध लेणी वाचवण्याचं आंदोलन केलं. याचं कारणच असं आहे की 2000 वर्षापासून इथला सातबारा हा आगरी, कोळी, कराडी या सागरपुत्रांचाच आहे. जेव्हा जेव्हा मनुस्मृतीचं राज्य आलं तेव्हा सातबारे बदलले गेले आणि लेखणीच्या ताकदीवर इथल्या ब्राह्मणांनी आपल्या ह्या गावच्या गावं आपल्या नावावर लिहिली. आणि विमानतळाची जी लेणी आहेत ती लेण्यांच्या परिसरामध्ये पेशवांचे सरदार बिवलकर यांच्या मोठी जमीन कागदावर दाखवली गेली आणि 1200 कोटी रुपये सुप्रीम कोर्टाने त्यांना दिले.
याचाच अर्थ कोकणामध्ये खोती विरुद्ध चळवळ थांबलेली आहे आणि चळवळ चालवण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून आम्ही आपल्यासमोर बोलत असताना केवळ मी व्याख्यान देत नाही, सध्या वर्तमानात मी जीवन जगतोय आणि हे माझं जे हे आहे व्याख्यान आहे हे ऐकत असलेल्या ओबीसीनी लक्षात घ्यावं की जोपर्यंत आम्ही आमचे शत्रू, परंपरागत शत्रू समजून घेत नाही, इथली जमीनदारी प्रथा ही धार्मिक आहे, मनुस्मृतीच्या आधारावर आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे बंड केलेलं आहे हे आम्हाला श्रीमंत करण्याचं, सुखी करण्याचं बंड आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या मुक्तीचा आणि सुखाचा विचार आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात खोती विरुद्ध जे आंदोलन झालं त्यातून कुळ कायदा निर्माण झाला. या कुळ कायद्याच्या निर्मितीचं श्रेय काँग्रेसने इंदिरा गांधींना दिलेलं आहे. परंतु आपल्याला माहित आहे पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी हे सोन्याचे काटे चमचे घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना गरिबांविषयी, वंचितांविषयी आणि अस्पृश्यांविषयी किंवा इथल्या ओबीसी आगरी कळवळ असण्याचं काहीच कारण नव्हतं. काँग्रेसने नेहमीच सावकारांचा आणि खोतांचा पुरस्कार केला आणि या खोतांविरुद्ध काँग्रेस विरोधात नारायण नागू पाटील यांनी आपलं आंदोलन चालवलं. नारायण नागू पाटील हे अत्यंत प्रभावी असं वक्तृत्व असलेले नेतृत्व होतं आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत आल्यामुळे जे बॅरिस्टर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा हा जागतिक स्वरूपाचा आहे. जगातली गुलामगिरी आहे म्हणजे वर्णभेदी विचार असेल आणि भारतामधला जाती आधारित जे शोषण आहे उच्चवर्णीयांचं, त्याची चिकित्सा बाबासाहेब आंबेडकरांनी इतकी कोणी देशातल्या नेत्यांनी केलेली नाही. आणि अशा महान व्यक्तीचा प्रत्यक्ष सहवास 25 दिवस घरी येऊन बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या हातात हे जे नातं आहे हे नातं अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आज ठीक आहे, फेसबुकने आम्हाला हे वक्तृत्वाचं साधन फेसबुक आम्हाला निर्माण करून दिलेलं आहे, परंतु केवळ वक्तृत्वाने माणूस जोडला जात नाही. माणूस एक दिवस आपल्या घरी येऊन राहिला, जेवला, सोबत त्यांनी विचार काही आपल्या आपापसामध्ये देवाणघेवाण केली, तर जे वैचारिक आणि भावनिक नातं तयार होतं ते नातं फार महत्वाचं असतं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची ही जी कृती आहे, ओबीसी, आगरी, कोळी, कराडी, भंडार यांच्या घरी येऊन बोंबील खाणं, जिताडा खाणं, मासे खाणं, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मी यामध्ये विरोधाभास सांगेन की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी, कोळी, कराडी लोकांच्या घरात येऊन जिताडे आणि बाकीचे बोंबील मासे खाल्लेले आहेत, मासे खाणारा माणूस भारताचं संविधान लिहू शकतो, ही गोष्ट मच्छीमार लोकांसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण या देशामध्ये आता जे वैदिकत्व चालू आहे, हिंदुत्वाचा पुरस्कार महाराष्ट्राचं सरकार करते, केंद्राचं सरकार करते, यामध्ये जैन असतील, ब्राह्मण आहे, यांचा जास्त गौरव इथे उदो चालू आहे आणि मच्छी खाणाऱ्या लोकांना कमी दाखवलं जाते. त्यामध्ये मी संपूर्ण देशाला सांगेन की होय, बोंबील आणि जिताडा खाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महान विद्वान या देशाचं संविधान लिहू शकला. त्याच्यामुळे असं कोणी अहंकार करू नये. शाकाहारी माणसं हुशार असतात, शाकाहारी माणसं विद्वान असतात. आणि म्हणून ही गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि मधल्या काळामध्ये आपल्याला माहित आहे, मी एका यामध्ये लेखामध्ये वाचलेलं आहे की बॅरिस्टर जिना हे जे ग्रस्त आहेत, ज्यांनी भारताची फाळणी केली, त्यांच्याविषयी खूप वाईट मतं लोकांची झालेली आहेत. परंतु त्या फाळणीच्या मधली एक गोष्ट मी त्यांनी वेगळी मला आठवली म्हणून सांगतो की बॅरिस्टर जिना यांचे आजोबा हे मच्छीमार होते, गुजरातमधले मच्छीमार होते आणि मच्छीच्या व्यवसायात त्यांनी प्रचंड पैसा कमावला होता. परंतु गुजरातचे लोक त्या काळामध्ये त्यांना मासेमारी व्यवसाय करतात म्हणून कमी लेखत आणि त्यांचा म्हणजे जसा अस्पृश्यतेचा अनुभव आहे तशाच प्रकारचा मच्छीमारांच्या बद्दल गुजरातमध्ये बॅरिस्टर जिनांच्या आजोबांना अनुभव आला. मी ही गोष्ट का सांगतोय की मुंबईतले आमचे कोळीवाडे आणि गावठाण आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा आज मुंबईमध्ये मच्छी खाणाऱ्या लोकांबद्दल वाईट बोलण्याची पद्धत खूप फोफावते आहे. आणि म्हणून त्यांना कमी लेखायचं, त्यांना अस्वच्छ, गलिच्छ म्हणायचं. जसं एसआरएमध्ये एसआरए हा जो शब्दप्रयोग महाराष्ट्र शासनाने आणलाय तो म्हणजे काय, तर गलिच्छ वस्ती सुधारणा. मग गलिच्छ वस्ती कोणाची? मनोरदोषांची नाही, ब्राह्मणांची नाही, नारायण राणेंची नाही, तर आगरी कोळ्यांची, झोपडपट्टीत राहणाऱ्या एससी एसटींची, मुस्लिमांची. अशा प्रकारचा गलिच्छ एसआरए पद्धत ही आपल्या घरांच्या हक्कांच्या विरोधात आणली गेली. त्याला आम्ही विरोध केला नाही. असंच वागणं गुजरातमधल्या या आपल्याला माहित आहे पाकिस्तानची फाळणी करणारे बॅरिस्टर जिना यांच्या आजोबाबद्दल आणली. आणि हा तिरस्कार एवढा वाढत गेला की शेवटी बॅरिस्टर जिनांच्या आजोबांनी धर्मांतर केले, ते मुस्लिम झाले. खरं म्हणजे बॅरिस्टर जिना हे मुळात मुस्लिम नाही, ते हिंदू आहेत, गुजराती हिंदू आहेत, मच्छीमार आहेत. आणि मग त्यांनी हा लोकांचा, उच्चवर्णीय लोकांचा राग डोक्यात ठेवून धर्मांतर केले, ते मुस्लिम झाले. आणि त्यानंतरच्या काळात या मुस्लिम आजोबांच्या नातवानं अख्ख्या देशाचीच फाळणी केली. हे जे घडलेलं उदाहरण आहे, उदाहरण भयानक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं उच्चवर्णीयांनी केलेल्या इथल्या स्त्रियांच्या द्वेषामुळे, म्हणजे स्त्रियांना सती पाठवणं असेल किंवा स्त्रियांचं लग्नामध्ये केशवपण करणं असेल, नंतर स्त्रियांना कमी लेखणं, स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार नाकारणं, आणि हीच पद्धत ते अस्पृश्य आणि ओबीसीच्या बाबतीत वापरत होते. आणि म्हणून भारताचा नेहमीच पराभव होत गेलेला आहे इथल्या मनुवादींच्या या वृत्तीमुळे. आणि मनुवाद्यांच्या या आमच्या शोषण, ओबीसी, एससी एसटी यांचं शोषण करण्याच्या वृत्तीमुळेच बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या ओबीसींना जागा करण्यासाठी खोती विरुद्ध चळवळ आणलेली आहे. आणि खोती विरुद्ध या चळवळीचे जनक आहेत आपल्याला माहित आहे आदरणीय नारायण नागू पाटील. आणि म्हणून या अर्थाने सुद्धा या देशाचा जो पराभव उच्चवर्णीय
लोकांच्या वृत्तीमुळे झाला आहे. कमी संख्येने आलेले शीख असतील, कुशाण असतील, हुन असतील, इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, फ्रेंच असतील, यांनी जो आमचा पराभव केला त्याला कारण 85% लोकांचं शोषण करण्याची पद्धत या देशात होती आणि या पद्धतीचं प्रतीक म्हणजेच खोती पद्धत आहे. आणि म्हणून आज ही जी खोती विरोधी चळवळ आहे तिचं कुळ कायद्यात रूपांतर 1 एप्रिल 57 मध्ये सरकारने केलं, तरी सुद्धा त्या कुळ कायद्याची अंमलबजावणी होत नाही, कारण महाराष्ट्राची राजकीय सत्ता आमच्याकडे नाही. 12 डझनावरी मुख्यमंत्री हे जमीनदार मराठ्यांचे झालेले आहेत, ब्राह्मण मुख्यमंत्री झाले आहेत. मनोहर जोशी हे खोतांचे नेते होते आणि मनोहर जोशींनी काय केले, शिवसेनेची सत्ता 1996 ला आल्यानंतर महाराष्ट्रात हे जे जमिनींचे सातबारे नावावर करण्याची चळवळ पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यामध्ये बाबासाहेबांमुळे सुरू झाली होती. चांगला कायदा तयार झाला होता. या कायद्याची विल्हेवाट लावण्याचं काम मनोहर जोशींच्या सरकारने केलं, मुख्यमंत्र्यांनी केलं. आणि जे जमीन कसत होते, कुळ होते, त्या कुळांना संरक्षित कुळ म्हणून तिथे ठेवलं होतं. पण हे खरं म्हणजे संरक्षण हे काँग्रेसने खोतांना दिलं होतं. आणि मनोहर जोशींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये कोकणातल्या खोतांकडे घरपोच सातबारे पाठवले गेले, परंतु कुळांना ते सांगितलं नाही आणि कुळांचे अधिकार नष्ट करण्याचं काम मागच्या काळात शिवसेनेने केलेलं आहे. आज शिवसेना संकटात आहे, पण ज्यावेळी शिवसेना सत्तेत येते ती सत्ता ही मराठ्यांना आणि ब्राह्मणांकडेच जाते. आणि म्हणून आज बरेच लोकांना शिवसेनेविषयी करुणा वाटत आहे आणि ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पण एक लक्षात ठेवा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा राजकीय पक्ष जोपर्यंत महाराष्ट्रात आणि देशात येत नाही तोपर्यंत जमिनी, जागा, जंगलं, उद्योग, नोकऱ्या यातले अधिकार आम्हाला कोणी देणार नाही. दुसऱ्या पक्षांमधून ते मिळणं शक्य नाही. आणि म्हणून माझं ठाम मत आहे की खोती विरुद्धचं आंदोलन लक्षात घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा राजकीय विचार आता सांगायची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून खोती विरुद्ध आंदोलनाचा या दृष्टीने सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जमीनदारांच्या विरुद्ध कोकणामध्ये झालेलं हे जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रातल्या जमीनदाराविरुद्ध का होत नाही, हे अयशस्वी का होतंय, त्याचं कारण हे आहे त्यामध्ये सामाजिक बीज आहेत की ओबीसी, एससी, एसटी आणि बाबासाहेब आंबेडकरांचा विचार एकत्र येऊ शकतो, पण जमीनदार का येऊ शकत नाही. कारण समतेच्या गोष्टी म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं सगळे मुख्यमंत्री मराठा मुख्यमंत्री बोलून जातात, परंतु आपल्या ताब्यात असलेल्या हजारो एकर जमिनी आणि जमीनदारी कुणी सोडायला तयार नाही. आणि म्हणून मराठा जमीनदारांनी महाराष्ट्रातल्या 60% जमिनीवर वर्चस्व ठेवलेलं आहे, ब्राह्मणांनी ठेवलेलं आहे, वैश्य गुजरातच्या व्यापाऱ्यांनी ठेवलेलं आहे. आज त्या मुंबईच्या जमिनीकडे सुद्धा त्यांची नजर तशीच आहे. आणि म्हणून मुंबई आज म्हणजे आता जे यांनी भाषण केलेलं आहे तिथे अमित शहा येऊन गेले मुंबईत आणि त्यांनी सांगितलं की हिंदूंविरुद्ध राजकीय जे आहे राजकारण आहे ते आम्ही संपवू. परंतु हिंदू विरुद्ध जे राजकारण आहे म्हणजे काय, 85% ओबीसी, एससी, एसटी आज हिंदू आहेत आणि यांच्या विरुद्ध जे राजकीय पक्ष आहेत किंवा राजकीय विचार आहे हा कोणाचा आहे हो, हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांचा आहे. मग हे मोदी हे संपवतील का? परंतु मोदींना किंवा अमित शहाना हे समजावून सांगणार कोण महाराष्ट्रात की महाराष्ट्रामधले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे ब्राह्मण आणि क्षत्रिय लोक आहेत आणि वैश्य लोक तुम्ही यांनाच मदत करता. जोपर्यंत या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचा आर्थिक आघाडीवरची जी सत्ता आहे म्हणजे जमिनींची असेल, उद्योगांची असेल, व्यवसायांची असेल ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देशात समता प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि म्हणून हिंदूंच्या विरुद्ध कोण आहे तर हिंदूच आहेत, ते उच्चवर्णीय हिंदू आहेत. हे अमित शहाना कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. उद्धव ठाकरेंना हे बोलता येत नाही कारण त्याचं कारण आहे की त्यांना विरोध करण्याची वैचारिक ताकद नाही. जर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास केला तर उद्धव ठाकरे अमित शहाना उत्तर देऊ शकतात. कारण प्रबोधनकार ठाकरेंनी नारायण नागूंना असं पुरस्कृत केलेलं आहे, परंतु आपल्या आजोबांची विचारधारा न संपल्यामुळे केवळ मर्सिडीज तुमच्याकडे आली आणि मर्सिडीज आणि मातोश्री बंगला आला. आणि म्हणून ही काय राजकीय सत्ता नाही. महाराष्ट्रातल्या अशा प्रकारची जमीनदारी सत्ता माहीत नाही. आपल्याला कल्पना आहे परवा एका उद्योगपतीचा सायरस मिस्त्री यांचा मर्सिडीज मध्ये सुद्धा बळी गेलेला आहे. आणि म्हणून यामध्ये आपल्या जीविताची काळजी कशी घ्यावी याचा हजारो वर्षापूर्वी आपलं जीवन अमूल्य आहे भगवान बुद्धांनी सांगितलं. आणि हाच विचार बाबासाहेब आंबेडकरांचा, नारायण नागू पाटलांचा विचार आजचे उद्योगपती असतील किंवा गरीब असतील या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विचार आहे. आणि म्हणून खोती विरुद्ध चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ जमीन अर्थात जमीन मालकीचं आर्थिक आंदोलन केलेलं नाही तर त्या आंदोलनाला सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाची परंपरा आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय हे ओबीसीना माहीत नव्हतं, किंबहुना आजही माहीत नाही. आणि म्हणून हे स्वातंत्र्य म्हणजे काय हे नारायण नागू पाटलांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जो गौरव होतो त्या सावरकरांपासून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार असतील, गोळवलकर गुरुजी असतील, ह्या सगळ्या हिंदुत्ववादी नेत्यांना आणि किंवा आताच्या हिंदुत्ववादी नेत्यांना, हिंदुत्ववादी वैदिक ब्राह्मण या सगळ्यांना माझं म्हणणं आहे की आपण सगळेजण भारत मातेचा गौरव करता, वंदे मातरमची घोषणा करता, परंतु तुम्ही असं का म्हणत नाही की इथल्या कोकणातले जे कुळ आहेत किंवा जमीन कसणारे लोक आहेत किंवा महाराष्ट्रातले समस्त मागासवर्गीय आहेत, आदिवासी आहेत, एससी, एसटी हे जे कसत असलेल्या ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या ताब्यात आहेत आणि जे राहत असलेली घरं यांच्या जमीन मालकीचा अधिकार आपण का देत नाही? तुम्हाला जसं या देशावर प्रेम आहे, तुम्हाला भारत हे तुमचं राष्ट्र आहे असं तुम्ही म्हणता आणि तुम्ही देशाला नाही भेटला तर ने मजशी ने सागरा प्राण तळमळला अशा कविता वगैरे लिहिता,
परंतु तुम्हाला या देशाविषयी जशी मातृत्वाची भावना आहे, भारत मातेची भावना आहे, तशी इथल्या मागासवर्गीयांना पण आहे. मग त्यांना जमीन मालकी तुम्ही का देत नाही? आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याच्या रूपाने खोतीविरुद्ध आंदोलनाच्या निमित्ताने नवीन राष्ट्रवाद मांडलेला आहे की मी जिथे राहतो त्या झोपडीच्या मालकीचा अधिकार आम्हाला द्या. आता मुंबईतल्या झोपडपट्ट्या सगळ्या बिल्डरना देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी किंवा महाराष्ट्रातल्या सरकारनी SRA पद्धत आली. SRA मध्ये आमच्या झोपडपट्टीची मालकी संपवली गेली, जमीन मालकी संपवली गेली. घाटकोपर मधल्या रमाबाई नगरचं नेहमी उदाहरण देतो. रमाबाई नगर 156 एकरचं नगर होतं, आंबेडकरी जनता तिथे राहते. त्याला 4चा FSI पकडला तर 600 एकर जमीन होते. म्हणजे मुंबईत एवढी मोठी वस्ती कुठल्या दुसऱ्या समाजाची नव्हती. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असताना बाबासाहेब आंबेडकरांचं खोतीविरुद्ध आंदोलन, कुळ कायद्याचं आंदोलन, जमीन मालकीचं आंदोलन, जे भारताचा खरा राष्ट्रवाद आहे, ते आम्हाला आजही सांगता येत नाही, ही आमची खंत आहे. आणि म्हणून तासन तास यावर बोलायचं कारण काय की इथे अनेक बुवा बापू कोकणामध्ये मागच्या काळात आले. बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांची खोतीविरुद्ध आंदोलन चळवळ संपवण्यासाठी पांडुरंग शास्त्री आठवले यांनी स्वाध्याय परिवाराला जन्म दिला. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोध संप्रदाय निर्माण केला. या संप्रदायामध्ये दिवस रात्र इथल्या OBC SC ST खेळून ठेवलं गेलं, कामाला लावलं गेलं. आणि जमिनीकडे मालकीने पाहण्याचा दृष्टिकोन, घराकडे मालकी हक्काने पाहण्याचा दृष्टिकोन जो बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला खोतीविरुद्ध आंदोलनातून दिला होता, नारायण नागू पाटलांनी दिला होता, तो दृष्टिकोन संपवण्यासाठी धार्मिक चळवळ उभी केली गेली. आता या अशा प्रकारच्या गुलामीच्या धर्माला पर्याय देणारा धर्म आमच्याकडे नाही. 56 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धांचा विचार आम्हाला दिला, परंतु त्याचे जे धर्मप्रसारक आहे, भंतेगण असतील किंवा अन्य लोक असतील, ते समाजाच्या प्रश्नावर बोलत सुद्धा नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या. या आत्महत्यांमागचं जे कारण आहे मानसिक आहे, आर्थिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, परंतु शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत लढाईची परंपरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली आहे, नारायण नागू पाटलांनी दिलेली आहे, त्यांच्यानंतरचे दिबा पाटील यांनी दिलेली आहे, दत्ता पाटलांनी दिलेली आहे. ही देव नाकारून, विषमतावादी धर्म नाकारून आमच्या बहुजन समाजासाठी आमचं जीवन पूर्ण पणाला लावू, हे प्रामाणिकपणाचं जीवन बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दिलं. पण किती लोक अशा प्रकारच्या सार्वजनिक आंदोलनामध्ये पुढाकार घेत आहेत? म्हणजे झोपडपट्टी SRA ची पद्धत आहे ती मुंबईतलं आमचं अस्तित्व संपवते, आमची घरं संपवते, आमचे मतदारसंघ संपवते, आमच्या कोळीवाड्यांना ते दलितच्या वस्त्या म्हणते. परंतु त्यासाठी लढणारे लोक, त्याला पैसे खर्च करणारे लोक, वेळ देणारे लोक आपल्याकडे नाहीत. हा जो हे अपयश आहे, हे अपयश मी या निमित्ताने सांगू इच्छिन. आणि यासाठी आपण हे प्रवचन किती लांबलं तरी ऐकलं पाहिजे असं मी आपल्याला विनंती करेन. आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की त्या काळातल्या सावकारांच्या विरुद्ध आपल्याला जी चळवळ झाली ती खोतीविरुद्ध चळवळ ही आपल्याला ते पाहायला मिळते. खरं म्हणजे हे चरित्र खूप मोठं आहे आणि या मोठ्या चरित्राविषयी एका तासामध्ये बोलणं अवघड आहे. परंतु महाराष्ट्रातल्या विचारवंतांना, राजकीय नेतृत्वाला मी हे सांगेन की आमच्या आदिवासींच्या जमिनी आज मोठ्या प्रमाणात लाटल्या जात आहेत. जरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या असल्या तरी आपल्याला मोदींचं वागणं माहीत आहे. जे काही दिखाऊ निर्णय घेत असतात त्यांच्या विरोधात त्यांचं वागणं असतं. मग नोटबंदीच्या वेळी आपण अनुभवलं की काळा पैसा आम्ही बाहेर काढू असं त्यांनी सांगितलं, परंतु काळा पैसा निघालाच नाही, उलट काळ्या पैशाचं पांढरे झाले. गुजरातमध्ये अनेक बँकांमध्ये, अमित शहाच्या बँकांमध्ये एका दिवसाला 700 कोटी जमा झाले. हा काळा पैसा होता की पांढरा होता हे आता त्या पैशाच्या जोरावर महाराष्ट्रातल्या 40 आमदारांना 50 खोके देऊन खरेदी केलं आणि नंतर महाराष्ट्राचं सरकारच पाडलं गेलं. हे काळ्या पैशाच्या जोरावर एकाच जीवनामध्ये एवढे कोटी रुपये आपण कमवू शकत नाही, प्रत्येक कष्टकरी माणसाला माहित आहे. परंतु हे जे धोरण आहे देशातलं पैसा लुटण्याचं, वैश्य व्यापारांचं, त्या धोरणामुळे पुन्हा एकदा आधुनिक खोती सेज नावाची जी कादंबरी येते तशा प्रकारचं जीवन आपल्या देशावर येऊ घातलेलं आहे. आपण केवळ राजकीय निवडणुका लढणं किंवा निवडून आलेल्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या छोट्या विषयात लढणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि समता आणायची असेल तर पहिल्यांदा आपण आपल्या हात असलेल्या जमिनीचं मालक झालो पाहिजे, घराचं मालक झालो पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या, नारायण नागू पाटलांच्या खोतीविरुद्ध आंदोलनाची आठवण म्हणून आम्ही कोकणामध्ये सुरू केलेलं आहे. आणि आंदोलनाचा एक भाग म्हणून 2016-17 मध्ये मुंबईतले कोळीवाडे SRA घोषित झाले. SRA पद्धतीने ते बिल्डरांच्या ताब्यात घ्यायचा निर्णय झाल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावून, कोळीवाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांचा फोटो लावून जमीन हक्काचं आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि या आंदोलनाच्या निमित्त 200 गावठाणं मुंबईमध्ये आमचे आहेत. आणि या 200 गावठाणांच्या जमीन मालकीचा विषय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांतदादा पाटील यांना मांडायला लावला आणि कोळीवाड्यांचं सीमांकन सुरू झालं आणि कोळीवाड्यांमध्ये जमीन मालकी हक्काचा विषय सुरू केला. परंतु प्रश्न असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय हे आंदोलन चालू शकत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांना विरोध मुंबईमध्ये आज मोठ्या प्रमाणात होतोय. माझ्या समाजातले, आगरी कोळी समाजातले अनेक नेतृत्व हे ब्राह्मण आणि मनुवाद्यांशी म्हणजे हातमिळवणी करणारी लोक आहेत आणि त्यांनी या मुंबईतल्या गावठाणा आंदोलनाला विरोध केलेला आहे.
आणि म्हणूनच मी ही हाक झोपडपट्ट्यांना पण दिलेली आहे की झोपडपट्ट्यांमध्ये आमचे एससी बांधव राहतात, मुस्लिम बांधव राहतात, यांना सुद्धा ते मुंबईत राहत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला पाहिजे. मी गौरवाने हे आठवण करून दे की मुंबईतले मनोज माशेलकर हे भंडारी समाजाचे नेते या आंदोलनात फार मोठं सहकार्य आम्हाला करत आहेत आणि या आंदोलनामध्ये जे आताचं स्वरूप आहे, हे जमीन मालकी हक्काचं आंदोलन आहे की नारायण नागू पाटील हे आमचे नेते आहेत, ते बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी असलेले ते आमचे नेते आहेत. मधल्या काळामध्ये इथल्या ओबीसीच्या नेतृत्वामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना मानणारं फार मोठं नेतृत्व आहे. म्हणजे भंडारी समाजाचे सीके बोली आहेत, भंडारी कुणबी समाजाचे अनेक नेते आहेत, परंतु या नेतृत्वाला उजाळा देण्याचं काम हिंदुत्ववादी कधीच करत नसतात किंवा यांना भारतरत्न किंवा पद्मश्री पुरस्कार देऊन जनमानसात आणण्याचं काम करत नसतात. आणि म्हणूनच या सगळ्या आंदोलनातून मी जे शहाणपण शिकलो त्यामध्ये हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आदर्श मानणाराच नेता इथल्या मागासवर्गीयांना अधिकार देऊ शकतो. आणि म्हणून अशा नेतृत्वाचा शोध घेणं, त्यांच्या चरित्राचा शोध घेणं, यासाठी मागच्या काळात 4 वर्षापूर्वी प्रभात पर्व या फेसबुक चॅनलने किंवा युट्यूब चॅनलनं माझी मुलाखत दिबा पाटलांची घेतली होती. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, ठीक आहे आज आपल्याकडे मोठी मोठी वृत्तपत्र नाहीत, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या आगरीपोळ्यांना एक दृष्टिकोन दिला होता. कृषीवल दैनिक जेव्हा 2 वर्ष चाललं त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नारायण नागू पाटील आपण 2 वर्ष कृषीवल दैनिक चालवलेलं आहे आणि हे जे वृत्तपत्र आहे चालवले फार मोठं यश आहे. म्हणजे वृत्तपत्र चालवणं, वैचारिक चळवळी चालवणं हे फार महत्वाचं आहे. हे बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगू शकतात, कुठलेही हेडगेवार सावरकर आम्हाला सांगू शकत नाहीत किंवा अशा प्रकारचं साहित्य ते वृत्तपत्रात छापू शकत नाही. आणि म्हणून नारायण नागू पाटील यांचं जे योगदान आहे ते फार मोठं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक गावात जाऊन शिक्षणाची चळवळ सुद्धा सांगितलेली. नारायण नागू पाटलांनी साधारणपणे 108 शाळा रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात सुरू केल्या. आणि मग 2 एकर अल्पभूधारक असलेला हा माणूस 108 शाळा चालवतो. ही महाराष्ट्रातली शिक्षणाची क्रांती आहे. मराठा समाजातले शिक्षण सम्राट DY पाटील, पतंगराव कदम यांनी आमच्याकडे भूखंड घेतलेले आहे. आज नेरूळच्या जमिनीला 4 कोटी रुपये गुंठा आहे आणि अशा प्रकारची जमीन 12 एकर जमीन DY पाटलांनी 1 रुपया स्क्वेअर मीटरनी घेतली. याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा असतात, महाराष्ट्राचे महसूल मंत्री मराठा असतात, महाराष्ट्राचे गृहमंत्री मराठा असतात. हे जमीनदारांचं राज्य आहे महाराष्ट्रातलं. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी, माझं हे ऐकणाऱ्या लोकांनी, मी काय मराठा समाजाचे शत्रू नाही, परंतु जसं बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की मी ब्राह्मणांचा शत्रू नाही, नारायण नागू पाटील सांगायचे की मी ब्राह्मणांचा शत्रू नाही, ही जी जमीनदारी वृत्ती आहे, ही जमीनदारी वृत्ती करलो दुनिया मुठ्ठी में, ही अंबानीची पण आहे, अदानीची पण आहे, त्या वृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत. आणि म्हणून लोकशाही यशस्वी करायची असेल तर आपलं किमान घर आपल्या नावावर असलं पाहिजे, आपल्या हक्काचा एखादा एकरचं क्षेत्र जमीन आपल्याकडे असली पाहिजे. हा विचार खोती चळवळीने आम्हाला दिला. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीने आम्ही जमीनदार नाही झालो, 10 गुंठे 20 गुंठे जमिनीचे मालक झालो. कोकणामध्ये जमीनच मोठ्या प्रमाणात नाहीये, जमीन अत्यंत कमी आहे. तरी सुद्धा नेरूळच्या जमिनीला 15 दिवसापूर्वी जो भाव आलेला आहे हा 4 कोटी रुपये गुंठा आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं आदरणीय राहुल खांडेकर यांच्याशी चर्चा करत असताना मी रात्री त्यांच्याशी बोललो होतो की कोकणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोतांविरुद्ध, जमीनदार विरुद्ध हे जे आंदोलन केलं त्यामध्ये कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचं घरे तत्व, समतेचं, नैसर्गिक न्यायाचं तत्व बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळात इथे मांडलेलं. म्हणजे आमचा राष्ट्रवाद, मागासवर्गीयांचा राष्ट्रवाद मांडला. यांनी काय नक्की झालेलं आहे ह्याचं मोजमाप आपल्याला करावं लागेल. जसं आज आंबेडकरी तरुण मोठ्या प्रमाणात IAS आणि IPS झाले. आता काही लोक बाबासाहेबांविषयी कृतज्ञता बाळगतात, म्हणजे 6 डिसेंबरला चैत्यभूमीला येतात, परंतु त्यांनी हे समजावून सांगितलं पाहिजे की त्याच्या अगोदर आम्ही कोण होतो, आम्ही इथपर्यंत IAS IPS कसं झालो. कारण हे सांगणं कदाचित आंबेडकरी चळवळीसाठी वेगळं नसेल, परंतु ओबीसी साठी महत्वाचं आहे. जो मागासवर्गीय आहे त्याला आर्थिक जीवनात, सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात प्रगती करायची असेल तर हे मोदी आणि शहा सांगत असलेलं हिंदू राष्ट्र किंवा काँग्रेसने सुद्धा हिंदू राष्ट्रच सांगितलं, जमीनदाराच त्यांनी पाठिंबा दिला. या अशा प्रकारचं कुठलंही वैदिक हिंदू राष्ट्र हे आम्हाला न्याय देणार नाही. आम्हाला न्याय हा बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानातून मिळतो, खोती विरुद्ध आंदोलनातून मिळतो, कुळ कायद्यातून मिळतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 10 गुंठे 20 गुंठे 4 गुंठे 5 गुंठे जमिनीची मालकी दिली, ती आज मालकी कुठे गेलेली आहे. म्हणजे हा जो कोकण रस्ता आहे, म्हणजे मुंबई गोवा रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये काम कित्येक वर्ष संत गतीने चालू आहे. आणि म्हणून नितीन गडकरी उद्वेगाने म्हणाले की कोकणामध्ये भूसंपादनामध्ये आम्हाला फार अडचणी येतात. त्याचं कारण त्यांनी सांगितलं की एका 2-2 गुंठ्यामध्ये 7-7 भावंड आज आहेत, मग ह्यांचं आम्ही पुनर्वसन कसं करणार. म्हणजे असं बाकीच्या महाराष्ट्रात नाहीये, कारण महाराष्ट्रात मोठ्या जमिनीच्या मालक्या 100 एकर 200 एकर विशिष्ट जातींच्या मराठ्यांच्या आहेत. आणि कोकणामध्ये मात्र 18 पगड जातीच्या लोकांकडे 10 गुंठे 5 गुंठे जमीन आलेली आहे आणि ती आम्हाला अडथळा ठरते असं या गडकरींचं म्हणणं आहे. ते गडकरींना आणि नागपूरमधल्या रेशीम बागेतल्या सगळ्या संघवाल्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय राष्ट्रवाद हा उभा केला आणि आम्ही राष्ट्रीय लोक आहोत, आमचं राष्ट्रीय चारित्र्य असं म्हणता. त्यांनी लक्षात घ्या, हे 2 गुंठे 4 गुंठ्यावर बसलेले आगरी, कोळी, माळी, भंडारी, आदिवासी हे लोक कशामुळे बसलेत.
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यामुळे बसलेत. मग त्यांच्याकडे जमीन 4-5 गुंठेच आहे. अजित पवारांसारखी, शरद पवारांसारखी, सुप्रिया सुळेंसारखी, अशोकराव चव्हाणांसारखी, बाळासाहेब थोरातांसारखी शेकडो एकर जमीन त्यांच्याकडे नाही आहे. उदयनराजे भोसलेंसारखी 40 एकर जमीन त्यांच्याकडे नाही. ही 5 गुंठे 10 गुंठे आम्ही अतिशूद्र शूद्र यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने दिलेली आहे. ही जमीन जरी 4 गुंठ्याची असली तरी कोकणाला जागतिक परंपरा आहे. बौद्ध विचारांची, सम्राट अशोकांच्या विचारांची परंपरा आहे. सागर किनारी असलेलं कोकण हे राजकीय आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्वाचं केंद्र आहे. आणि म्हणून आज गुजरातचे शहा मुंबई महापालिका जिंकायला येतात. त्यांना मुंबई महापालिका गुजरातशी जोडायचं त्यांचं स्वप्न आहे, देसाईंच्या काळातलं स्वप्न आहे. त्याचं खरं आर्थिक कारण हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कुळ कायद्याने जमिनीला, नेरूळच्या जमिनीला एका गुंठ्याला जर 4 कोटी भाव आलेला आहे, तर मुंबईतल्या आमच्या आगरी कोळी भंडारींच्या गावठाणांना एका गुंठ्याला 5 ते 6 कोटी रुपये भाव आहे. मग 6 कोटीमध्ये 600 एकर जमीन तिकडे येऊ शकते, कुठे या पश्चिम महाराष्ट्रातल्या डोंगराळ दुष्काळी भागात, साताऱ्याला वगैरे. मग इथली 1 गुंठ्याची जमीन 4 कोटी रुपये. आणि म्हणून सगळे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री मनोहर जोशी असतील किंवा विलासराव देशमुख असतील, नारायण राणे असतील, यांनी मुंबईची लूट करण्याचा पवित्रा घेतला आणि मुंबईतल्या जमिनी विकणं हा यांच्या निवडणुकीचा निवडणूक निधी असतो. आणि हीच पद्धत आता गुजरातने लक्ष मुंबईकडे वळवलंय. परंतु यामध्ये केवळ उद्धव ठाकरेंची सत्ता खालसा करणं असं नाही. उद्धव ठाकरेंचा आणि मुंबईचा काहीही संबंध नाही, राज ठाकरेंचा सुद्धा नाही. इथले मालक आम्ही आगरी कोळी भंडारी आहोत. आणि म्हणून गुजरातच्या या जमीनदारी विरुद्ध लढायचं असेल तर आगरी कोळी भंडाऱ्यांनी मैदानात उतरलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकांनी याचं नेतृत्व केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे मोठे भाऊ खोती विरुद्ध आंदोलनात होते, नारायण नागूंचे होते, तर आंबेडकरी लोकांनी आता मुंबई परिसरामध्ये जमीन हक्काचं आंदोलन लढवलं पाहिजे. झोपडपट्ट्यातल्या आपल्या भावांना सांगितलं पाहिजे फुकटचं घर मिळतंय म्हणून एसआरएचं घर घेऊ नका. कारण 1 गुंठ्याला जर 5 कोटी किंमत असेल तर तुमच्या झोपडीचीच आताची किंमत 2 कोटी आहे. त्याला 4चा 13चा FSI मुंबई महापालिका देते. एवढा FSI भेटल्यानंतर त्या जमिनीची किंमत कोट्यावधी होऊ शकते. मग महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी अशी नांगी का टाकलेली आहे? ते लढायला का येत नाही? आणि म्हणून जमीनदारांच्या विरोधातलं बाबासाहेब आंबेडकरांचं खोती विरुद्ध आंदोलन आहे. हे देशातली समता निर्माण करणारं आंदोलन आहे. जर हीच परंपरेने मागच्या काळात आम्ही चालवली असते तर आज स्थिती वेगळी असते. आम्ही नोकरी आणि शिक्षणात फक्त अडकून गेलो, आरक्षणामध्ये अडकून गेलो. परंतु मराठा समाजाने मागे आरक्षण मागितलं, त्याचा हेतूच असा होता की राजकीय जीवनातलं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आमच्याकडे आलं तर आम्ही ह्या जमिनी पण ताब्यात घेऊ. कारण कुळ कायद्यामध्ये ग्रामपंचायतीला फार मोठे अधिकार आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये ओबीसींची सत्ता यायला लागली. या ग्रामपंचायतीमध्ये SC STच्या गुरुचरण जागा आहेत, या मोठ्या प्रमाणात जमीनदार लोकांनी लुटलेल्या आहेत. शरद पवारांच्या किंवा मराठ्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत या महारवतनी जागेमध्ये आहेत किंवा गुरुचरण जागेमध्ये आहेत, या आमच्या फसवून गेलेले व्यवहार आहेत. म्हणून सुधारित जो अॅट्रॉसिटी कायदा आहे त्यामध्ये अशा प्रकारच्या जमिनींची फसवणुकीची प्रकरणं पुन्हा एकदा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात नेणं आणि कोर्टात न्याय मिळण्यासाठी आपल्याला एक सामाजिक स्तरावर जागृतीचं आंदोलन चालवावं लागेल. आपल्याला अयोध्येचा निकाल सगळ्यांना माहित आहे की अयोध्येच्या जागेमध्ये 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धाच्याच मूर्तींचे किंवा सांस्कृतिक अवशेष सापडले. म्हणजे ती बुद्धभूमी होती. त्यानंतर बाबराने तिथे अतिक्रमण करून ती जागा बाबरी मस्जिद या नावाने आपल्या ताब्यात ठेवली होती मुस्लिमांनी. पजेशनच्या कायद्याने जैशी ती परिस्थिती पाहिली तर खरं म्हणजे ती मुस्लिमांची जागा झाली असती. परंतु हे दोन्ही कायदे धाब्यावर बसून तिथे विश्व हिंदू परिषद आणि संघाने आक्रमण केलं आणि ती जागा, ती मस्जिद पाडली. आणि न्यायालयाने निर्णय त्या पजेशनधारी मालकाला न देता अतिक्रमण करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या किंवा राम मंदिर न्यासाला दिली. हा जो निर्णय आलेला आहे तो निर्णय खरं म्हणजे फार भयानक आहे. खरं म्हणजे तिथे रामाचं काहीच अस्तित्व नाही, परंतु प्रत्यक्ष ताबा अतिक्रमण करून घेतल्यामुळे त्याला मालकी भेटली. आणि म्हणून आपले लोक आज अनेक ठिकाणी जमीन कसतात. मग त्या झोपडपट्ट्या असतील, मुंबईतल्या कोळीवाडे गावठाण असतील किंवा कोकणातल्या कुळांच्या जमिनी असतील, या कुळांच्या जागेमध्ये आम्ही ताबडतोब कंपाऊंड टाकणं, घर बनवणं, तिथे बोर्ड लावणं की हे जमिनीचे मालक आम्ही आहोत हे जाहीर करावं लागेल, नेटवर लिहावं लागेल. कारण खोती विरुद्ध आंदोलनात पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये गेलेले ब्राह्मण आज त्यांना मालकीचा अधिकार मनोहर जोशींनी दिला. तसंच आताचं जे सरकार आहे हे ब्राह्मण मराठ्यांचं सरकार आहे, जमीनदाराचं सरकार आहे. आणि म्हणून इथल्या कोकणातल्या कुळांना फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि हा धोका मुंबईमध्ये आपण अडचणीत पाहतो आहोत. आमच्या शारदा मावशी या 63 वर्षीय कोळी मावशीचं घर कुठलीही नोटीस न लावता वर्सोवामध्ये 19 जुलैला तोडले. त्यामध्ये आमचं आंदोलन चालू आहे, त्यांना मालकी मिळत नाही. याच पद्धतीने सायन कोळीवाडा ही झोपडपट्टी आहे जिथे 12 कोटींची घरं आहेत. वीणाताई केणी यांचं, आमच्या ताईचं घर 12 कोटींचं घर होतं. अशी 600 घरं तिथल्या बिल्डरनी, सुधाकर शेट्टी यांनी तोडलेली आहेत. अर्थातच याला सर्वपक्षीय आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जमीनदार, मराठा आणि ब्राह्मण नेतृत्वाचा आहे, वैश्य नेतृत्वाचा आहे. आणि तो पूर्ण कोळीवाडा, ऐतिहासिक असा कोळीवाडा, तिथे सायन किल्ला आहे आणि सायन किल्ला असलेला कोळीवाडा तोडून ते केलेला आहे. हाच प्रकार माहीम किल्ल्यामध्ये सुरू आहे, हाच प्रकार शिवडी किल्ल्यामध्ये सुरू आहे. आणि एकाकी पद्धतीने आमचे आगरी कोळी लोक बांधव लढत आहेत. या आंदोलनाचं कुळ कायद्याचं नेतृत्व आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने असल्यामुळे अनेक आगरी कोळ्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर हे आमचे नाहीत, आमचे हेडगेवर आहेत. आणि हेडगेवरांचेच लोक किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे लोक, हिंदुत्ववादी वैदिक लोक हे इथल्या मुंबईतल्या कोकणातल्या जमिनी लुटण्याचा धंदा करतायत. एकनाथ शिंदे ज्या ठाण्यातून आज पुढे आलेत तिथे लोढा बिल्डरची दादागिरी चालते आणि लोढा बिल्डरनी प्रचंड लूट आगरी कोळ्यांची केलेली आहे. आणि या लुटीला उत्तर देण्याचं काम आदरणीय
नारायण नागू पाटील यांनी खोती विरुद्ध आंदोलन इथे केलेलं आहे। नारायण नागू पाटलांचे चिरंजीव ॲडव्होकेट दत्ता पाटील यांचा प्रत्यक्ष सहवास मला लाभलेला आहे। उरणच्या शेत विरोधी आंदोलनात दत्ता पाटलांचं नेतृत्व हे खूप गाजलेलं आहे। त्यांच्यावरून न्यायमूर्ती कोळशे पाटील इकडे आमच्याकडे आले होते। कॉम्रेड विलास सोनवणे जे पुण्याचे होते ते आले होते आणि सेज विरुद्ध आंदोलन आम्ही यशस्वी केलं। त्यानंतर दिबा पाटलांनी सिडको विरुद्ध आंदोलन यशस्वी केलं। वसंतदादा पाटील या मराठा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आंदोलनावर गोळ्या घातल्या, 5 माणसं ठार झाली, हजारो जखमी झाली। इथला जो जमिनींचा संघर्ष आहे याचं मूळ खोती विरुद्ध आंदोलनात आहे। नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त नेतृत्वात आहे आणि ही आंदोलनं आमची यशस्वी होत आहेत। आणि आता अलीकडे दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळावर द्यावं, त्याच्या अगोदर आम्ही 29 दिवस बौद्ध लेण्या वाचवण्याचं आंदोलन केलं। ते सांगण्याचा उद्देश हा होता की 2000 वर्षापासून कोकणाचा सातबारा हा आमचा आगरी कोळी भंडारी सागरपुत्रांचा आहे आणि शासक जरी बदलले तरी आम्ही इथून हलणार नाही। आणि म्हणूनच खोती विरुद्ध आंदोलन हे आमच्या अस्तित्वाचं आंदोलन कोकणात झालेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीय अस्तित्वाला संविधानात स्थान दिलेलं आहे की यांचे जगण्याचे अधिकार म्हणून इथल्या घरांची मालकी असेल, जमिनींची मालकी असेल, असं तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं। हे वेगळ्या भाषेमध्ये हिंदू राष्ट्र विरोधी तत्वज्ञान। हिंदू राष्ट्रामध्ये आमचे सातबारे नष्ट केले जातात, जमीनदारांची जमीन मालकी येते, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची जमीन मालकी येते आणि हे हिंदू राष्ट्र आम्हाला धोकादायक आहे। आणि म्हणून संविधानिक राष्ट्रामध्ये इथले SC ST आदिवासी OBC या अल्पसंख्याक यांच्या जमीन मालकीचा अधिकार आहे आणि म्हणून संविधान हा आमचा आजचा सगळ्या धर्मियांचा, अल्पसंख्याकांचा असेल, सगळ्यांचा असेल, हा धार्मिक ग्रंथ आहे, धर्म विचार आहे, सार्वजनिक जीवनाचा विषय आहे, आमचा राष्ट्रीय विचार आहे। हे संविधानासाठी आम्ही लढलं पाहिजे आणि म्हणूनच मागच्या लोकसभेत नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानूनच मी निवडणूक लढलो आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची मी निवड करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वारसेचा विषय होता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाळासाहेब आंबेडकर हे माझे नेते आहेत असं म्हणून त्या आंदोलनात मी उतरलो, राजकीय लढाई लढलो। 75,000चं मतदान या उरण, पनवेल आणि पिंपरी चिंचवड या पुण्याच्या पट्ट्यामध्ये मला मिळालेलं आहे। हे फार मोठं सार्वजनिक जीवनातलं सर्टिफिकेट आहे। पैसे न घेता मला जी मतं टाकलेली आहेत हा माझा सार्वजनिक विचार आहे। मी आज वयाची 50शी जगत आहे, परंतु दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नागू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या परंपरेने कोकणातल्या लोकांना जमीन मालकी अधिकार देणं आणि महाराष्ट्रातल्या SC ST OBC बांधवांना या जमीनदारीपासून मुक्त करणं हा एक आर्थिक विचार वेगळ्या अर्थाने घेऊन मी वाटचाल करत आहे। मला विश्वास आहे आपण सगळेजण अशाच प्रकारचं या विचारांवर प्रेम करून माझ्यावर प्रेम करण्यापेक्षा विचारांवर प्रेम आपण करावं आणि माझे जे चांगले विचार आहेत हे विचार लोकांपर्यंत पोहोचवून या चळवळींना प्राधान्य देण्याचं काम आपण करावं अशी माझी इच्छा आहे। की आपण आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी जगत असतो, त्या संघर्षामध्ये आपलं पूर्ण आयुष्य जातं, परंतु कधीतरी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने सार्वजनिक जीवन जगले आहे आणि या सार्वजनिक जीवनाच्या मध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो त्याग आहे तो फार मोठा आहे। आदरणीय नारायण नागू पाटील यांनी असाच त्याग केला। आज जे अलिबागमध्ये त्यांचं जे अस्तित्व आहे ते फार मोठं अस्तित्व आहे। शेतकरी कामगार पक्षाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि मधल्या काळामध्ये नारायण नागू पाटलांचा विसर शेतकरी कामगार पक्षाला पडला होता, परंतु आदरणीय जयंत पाटील यांनी फार कल्पकतेने या वडखलच्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात फार गौरवाने आपल्या आजोबांचा, नारायण नागू पाटलांचा उल्लेख केला। परंतु त्याच गौरवाने त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करायला पाहिजे होता। त्यांनी केवळ त्यांना वकील म्हटलेला आहे। तरी मी मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं, माझ्या बोलण्यात सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ वकील नव्हते। बाबासाहेब आंबेडकर हे या आंदोलनाचे निर्माते होते, या आंदोलनाचे डिझायनर होते, या आंदोलनाचे कल्पक नेतृत्व होते आणि या आंदोलनामुळे आपल्याला माहित आहे की कोकणाला खऱ्या अर्थाने ब्राह्मण, मराठा या जमीनदारापासून मुक्ती दिलेली आहे आणि त्या मुक्तीमधूनच मी आज बोलत आहे। 1932 साली चरी कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद नावाची परिषद झाली। या परिषदेचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे। फार मोठी परिषद झाली आणि या परिषदेमध्ये एकत्र जेवण आमचे सगळे SC ST OBC बौद्ध बांधवांनी, आताचे बौद्ध बांधव यांनी एकत्र केलं आणि बोकडाचं मटण त्यामध्ये केलं होतं आणि बोकडाचं मटणाचं जेवण सगळ्यांनी एकत्र केल्यानंतर त्या आमच्या सगळ्या SC ST आदिवासी अस्पृश्य बांधवांच्या पत्रावळी आगरी समाजाच्या लोकांनी उचलल्या, साफ केल्या आणि या पत्रावळी उचलल्यामुळे पेणमधल्या, पनवेलमधल्या ब्राह्मणांनी त्या आंदोलनावर टीका केली आणि त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळ्यांना बाटविले, कारण त्या काळातली परिस्थिती धार्मिक परिस्थिती फार भयानक होती। परंतु या टीकेला उत्तर नारायण नागू पाटलांनी दिलं आणि मी केवळ जमिनींचं आंदोलन करणारा नेता नाही तर मी समाज परिवर्तन करणारा नेता आहे आणि म्हणून आज सुद्धा आंबेडकरी चळवळ सामाजिक दोषांवर नेहमी प्रहार करत असते आणि हे प्रहार करण्याचं काम मी सुद्धा चालू ठेवलेलं आहे आणि मग अशा प्रकारचा प्रहार केला की लोकांना राग येतो। परंतु नारायण नागू पाटील या आगरी माणसांनी त्या काळातल्या समाजातल्या दोषांवर केलेली टीका आहे ती तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवतो, म्हणजे आताच्या आगरी कोळ्यांची जी टीका माझ्यावर होती त्यांना कळेल की केवळ आंबेडकरी लोकच हिंदू धर्मातल्या दोषांवर टीका करत नाहीत किंवा त्याची चिकित्सा करत नाहीत, तर आगरी कोळ्यांमध्ये नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी सुद्धा अशी चिकित्सा केलेली आहे। दिबा पाटलांनी तर देव नाकारला होता आणि दिबा पाटील यांचा परिचय लोकमतने त्यांच्या मृत्यूप्रसंगी केलेला आहे की देव न मानणारा देव माणूस म्हणजे दिबा पाटील। दत्ता पाटलांनी कधीही म्हणजे कुठल्या मंदिराला देणगी दिली नाही किंवा मंदिरामध्ये ते गेले नाहीत, कारण हा जो देव आहे किंवा हा पुरोहितांचा धर्म आहे
हा खोतांचा धर्म आहे, हा जमीनदारांचा धर्म आहे आणि हा धर्म त्यांनाच जमीन मालकी देतो आणि आम्हाला नाकारतो, आम्हाला पाणी नाकारतो, आम्हाला शिक्षण नाकारतो, आम्हाला आरक्षण नाकारतो. म्हणून तत्वनिष्ठ आणि चारित्र्यवान जीवन जगणारे शीलवान जे लोक असतात ते अशा प्रकारच्या कुप्रथांचा विरोध करतात आणि त्यांच्यामध्ये असं चारित्र्य नसतं, ते ऍडजस्टमेंट करतात आणि या ऍडजस्टमेंटमुळे भारतातली गुलामगिरी संपत नाही. ही गुलामगिरी एकदा संपवण्याचं काम 56 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्यांचं जे मुक्तिकोणपते जे भाषण आहे ते दत्ता पाटलांचं आवडतं पुस्तक होतं आणि ते आवडतं पुस्तक मी 100 वेळा वाचलं. तेव्हा मला कळालं की माझ्या मागच्या नेतृत्वाला या धार्मिक गुलामगिरीतून कायमची मुक्ती हवी होती. त्यांच्या जीवनात ते त्यांना जमलं नाही, परंतु आपल्याकडे वेळ आहे, म्हणजे 50व्या वर्षी किमान मला याची जाणीव झाली. आपण जर सहकार्य केलं तर निश्चितपणे अशा प्रकारच्या मुक्तीकडे वाटचाल करण्याचं काम मी करू शकतो. मी नारायण नागू पाटील यांचा जो विचार आहे, त्यांच्या जो अग्रलेखातून आलेल्या कृषीबलचा विचार आहे तो सांगतो की ही जी खोती आमच्यावर आली होती त्या खोती पेशवाईच्या काळात जरी आली असली तर या सावकारांना किंवा जमीनदारांच्या फसवेगिरीचाच हा विषय नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये खोतांचं राज्य होतं, जमीनदारांचं राज्य होतं त्या काळामध्ये, नारायण नागूंच्या काळात. आज बीजेपीचं राज्य आहे, म्हणजे ते जमीनदारांचंच राज्य आणि सगळे जमीनदार त्यांच्याकडे चाललेले आहेत. तर हे कोर्टामध्ये सुद्धा आपल्याला फसवायचं, कारण शेतकऱ्याला लिहिता वाचता येत नव्हतं, शिक्षण नसल्यामुळे ते कायद्याचा अर्थ तेच लावायचे किंवा त्यांचं सेटिंग असायचं, जसं आज दिसतंय आपल्याला. त्यावर बोलणं चुकीचं आहे, परंतु न्यायालयाचा आदर करून मी सांगेन की होय, जमिनींच्या केसमध्ये, कुळ कायद्याच्या केसमध्ये आमच्यावर अन्याय होते. सिडको विरुद्ध अनेक खटले आम्ही कोर्टात घेऊन चाललोय. मुंबईतल्या मच्छीमारांच्या भागातून, समुद्रातून जे कोस्टल प्रकल्प चालले आहेत त्या प्रकल्पाच्या बाबतीत पुनर्वसनाची जी रक्कम आहे ती 100,000 कोटींची आहे. आमचे नितीन गडकरी म्हणतात की ते मासेच मिळत नाहीत. तर नितीन गडकरींना मला मी सांगू इच्छितो, तुम्ही जास्त शहाणपणा करू नका. तुम्हाला जर खरोखर आमची भूमिका समजून घ्यायची असेल तर समुद्रामध्ये उरणला आमच्यासोबत पोहायला या. फडणवीसांना मी हे आवाहन करतो की मच्छीमारांची जी फसवणूक आपण चालवलेली आहे ही फसवणुकीचा मी जाहीर निषेध करतो आणि जोपर्यंत हे नेते प्रत्यक्ष समुद्रात येत नाहीत तोपर्यंत यांना मच्छीमारांचा समुद्र काय, तिथली मासेमारी काय समजत नाही. मागच्या काळात आबा पाटलांचा शिपाई पाण्यात पडून मृत्युमुखी पडला उरणला जेव्हा जहाज बुडालं होतं त्यावेळी मी सांगितलं होतं की आबा पाटील तुमचे सातारा सांगलीचे शिपाई आहेत, जे मराठा शिपाई आहेत, त्यांना पोहता येत नाही, म्हणून समुद्रात त्यांना पाठवूच नका. कारण ब्राह्मण आणि मराठ्यांचं हे कामच नाही समुद्रात काम करणं. समुद्रामध्ये काम करत असेल तर इथल्या भूमिपुत्रांना, सागरपुत्रांना, आगरी कोळी भंडाऱ्यांना सागरी पोलिसांमध्ये, नेव्हीमध्ये आपण सामावून घेतलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्ही हे सामावून घेत नाही तोपर्यंत देशाची सुरक्षा धोक्यात आहे. आणि म्हणून श्रीवर्धनमध्ये जे जहाज 3 रायफलींचं AK-47चं जे सापडलं ते जहाज आपल्याकडे नेव्हीची सुरक्षा कवच भेदून आलं. याचा अर्थ नेव्हीतले जे आज बोटीवरचे लोक आहेत, हरियाणा आहेत, पंजाब आहेत, राजस्थान इथून आलेले आहेत, जिथे खरं म्हणजे कोकणातले आगरी कोळी भंडारी असले पाहिजे. अशा प्रकारचा अन्याय वर्तमान काळात आपल्या राज्यात चालू आहे. आणि म्हणून नारायण नागूंनी त्यावेळी सांगितलं होतं की हे जमीनदार, खोत, सावकार आम्हा आगरी कोळी भंडाऱ्यांना नेहमी फसवणारच. आणि त्या फसवणुकीमध्ये आपल्यातले दोष काय आहेत तर आपसातील कलह आहेत. आता आमच्या आगरी कोळी गावठाणांमध्ये गावठाण कमिट्या होत नाहीत. कुळ कायद्यावर जो आमचा संघर्ष चालू आहे त्यामध्ये एकमेकांना मदत न करणं आणि आपसातली भांडणं आहेत, राजकीय सामाजिक भांडणं, याचा फायदा सावकारांना होतो. दारू पिण्यासारखी जी व्यसनं आहेत तिथल्या आगरी कोळ्यांना लागली. आणि मी सांगतो तुम्हाला की कुळ कायद्यामुळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला जमीन मालकी भेटली आणि ही जमीन मालकी आता सिडकोच्या इथल्या शहरामुळे 4 कोटी गुंठ्यापर्यंत पोहोचली. कोट्यावधी रुपये आगरी कोळ्यांकडे आले. हे सगळे पैसे दारूच्या व्यसनामध्ये, बारमध्ये, लेडीज सर्व्हिस बारमध्ये गेले. हे जात असताना मला जे दुःख झालं ते दुःख मी मुक्तिकोणपते या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात वाचलं की आर्थिकदृष्ट्या यशस्वी आंदोलन, शेतकऱ्यांची आंदोलन, जंगलांची, पाण्याची आंदोलन आम्ही करू शकतो, परंतु माणूस पुन्हा एकदा गुलाम होतो तो धर्मामुळे. कारण हा जो विद्यमान वैदिक धर्म आहे, दारू पिऊ नका असं आग्रहाने सांगत नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तथागत गौतम बुद्धांचा विचार सांगतो पंचशिलामध्ये की दारूचं व्यसन करू नका, दारू सोडू नका, हे एक शील आपण घ्या. आणि अशा प्रकारच्या शीलाचं आंदोलन शेतकऱ्यांच्या मध्ये चालवण्याची आज गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच लग्न कार्यावर प्रचंड खर्च करण्याच्या कथा आपण सुरस कथा आगरी कोळ्यांच्या हळदीमध्ये ऐकल्या असतील. या सुद्धा खूप प्रथा आहेत. लग्न हे नोंदणी पद्धतीने झालं पाहिजे आणि जो पैसा आई वडिलांकडचा आहे तो पैसा मुलांच्या शिक्षणासाठी अगोदरच खर्च करायला पाहिजे. लग्नामध्ये मोठेपणासाठी खर्च करणं ही जमीनदारांची पद्धत आहे. लोकांच्या लुटीच्या पैशातून जमीनदार ही मजा करत असतात, त्यांचं अनुकरण आम्ही करण्याची गरज नाही. उत्तर क्रियेमध्ये सुद्धा, पिंडदान विधीमध्ये सुद्धा आमच्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांचा प्रचंड पैसा खर्च होतो आणि हा पैसा थेट ब्राह्मणांकडे जातो. आता गणपती उत्सवात अनेक ब्राह्मणांनी दिवसाला 15-15, 20-20 हजार रुपये कमवलेले आहेत. कशामध्ये? गणपतीची पूजा करण्यामध्ये. त्यामध्ये सत्यनारायणच्या पूजा सुद्धा आलेल्या आहेत. आणि गणपतीची उलाढाल 1000 कोटी आहे. यामधले ब्राह्मणांकडे किती गेले आणि काय गेले याचा हिशोब आम्ही केला पाहिजे. आणि या पूजेनंतर आमच्या पदरात काय पडलं, आम्हाला काय मिळालं, याचा सुद्धा आम्ही विचार केला पाहिजे. अशा प्रकारची धर्मचिकित्सा नारायण नागू पाटलांनी केली होती. खोट्या तीर्थयात्रा ज्या चालल्या त्या तीर्थयात्रामध्ये तथ्य काय आहे? आम्ही पंढरपूरला जातो, शिर्डीला जातो, वैष्णवदेवीला जातो. या पाठीमागचा हेतू काय आणि ते देव नक्की आम्हाला काय देतात? या तीर्थयात्रांची चिकित्सा नारायण नागू पाटीलने केली आहे. खोट्या धार्मिक समजुतीमुळे सुद्धा आमचा नाश होतोय. त्यावर उडवला जाणारा पैसा, मंदिरासाठी पैसा येतो, गावातल्या शाळेचं कौलशा करण्यासाठी पैसा नसतो, मुलींसाठी बाथरूम करायसाठी गावाकडे पैसा नसणं, हे आमच्यातलं अपयश आहे.
आणि म्हणून हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे शेतकऱ्यांच्या अधोगतीला कारणीभूत आहेत आणि म्हणून याच्यावर सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं नारायण नागू पाटलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली सांगितलेलं आहे. आणि हेच काम दिबा पाटील, दत्ता पाटील यांनी केलं. आज मला अभिमान आहे की दिबा पाटलांच्या आंदोलनात लाखो लोक महाराष्ट्रामध्ये जमा झाली या म्हणजे विमानतळाच्यामध्ये आणि बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा पराभव करून दिबा पाटलांचं नाव लावलेलं आहे. मला खूप अभिमान आणि खूप आनंद आहे या नेतृत्वातील सगळ्या पक्षांचे नेत्याचे, आमचे दशरथदादा पाटील असतील, खारी कळवेगाव इथले आगरी समाजाचे शिवसेनेचे उपनेते असतील, आदरणीय रामशेठ ठाकूर माजी खासदार जे भाजपमध्ये आहेत, आदरणीय गणेशजी नाईक माजी मंत्री आहेत आणि कपिल पाटील माजी खासदार, भाजपचे आणखी एक खासदार याच्यामध्ये आहेत आणि इथले आमचे आमदार प्रशांत ठाकूर असतील, महेश बालदी असतील, मंदाताई म्हात्रे असतील आणि सगळेच लोक म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर यामध्ये दिबा पाटील या महान नेतृत्वासाठी एक झाले. दिबा पाटील हे नेतृत्वच मुळात हिंदुत्व विरोधी आहे, वैदिकांच्या ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे, देवाला नाकारणारं आणि भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांना नेतृत्व देणारं मानणारं नेतृत्व आहे. आणि दिबा पाटलांच्या रूपाने ठाणे, पालघर, रायगड या अप्रांत कोकण भूमीत जागृतीचा एक उच्चांक गाठलेला आहे आणि आम्ही दिल्लीपर्यंत ते धडक घेतलेली आहे. मला विश्वास आहे या लोकसभेत मागच्या लोकसभेत बाळासाहेब आंबेडकरांनी मला खासदारकी दिली. या लोकसभेत सुद्धा मी निवडणूक यासाठी लढणार आहे की हा जो खोती विरुद्ध कायदा अधिक कडक झाला पाहिजे. SC, ST, OBC यांना या देशाच्या जमिनीचा मालकी अधिकार मिळाला पाहिजे. मी शिक्षक असताना लोकांना शिकवायचो भारत माझा देश आहे, म्हणजे लोकांना म्हणजे विद्यार्थ्यांना भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे हे जमिनीच्या बाबतीत सुद्धा आम्ही सिद्ध केलं पाहिजे. या जमिनींची मालकी मग ती घरांची असेल, जमिनीची असेल, ऊसाच्या शेतीची असेल, मळ्यांची असेल, उद्योगांची असेल, कारखान्यांची असेल, या प्रत्येक भारताच्या जमिनीवर आमचं सुद्धा मागासवर्गीयांचं नाव लागलं पाहिजे. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद घेऊन मी निवडणूक लढणार आहे आणि मरायच्या अगोदर लोकसभेत एकदा तरी जाईन आणि बाबासाहेब आंबेडकरांची कुळ कायद्याची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे झाली पाहिजे. या जमीन मालकीमध्ये 50% लोकसंख्येचा भाग असलेल्या स्त्रियांना जमीन मालकी मिळाली पाहिजे. त्यांना जमीन मालकी मिळाली, घराची मालकी मिळाली तरच त्या सन्मानाने जगू शकतात. आणि या सगळ्या प्रकारामध्ये आमच्या मुस्लिम भगिनीवर बिल्किस बानो यांच्यावर जो बलात्कार 10 ब्राह्मणांनी केला आणि ते ब्राह्मण हे सुसंस्कृत बलात्कारी असतात हे भाजप आमदाराच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि त्यांना ज्या पद्धतीने गुजरात न्यायालयाने आणि नंतर सुप्रीम कोर्टाने सोडलेला आहे हा आई एकविरा आणि मातृसत्ताक आमच्या आगरी, कोळी, भंडारी समस्त स्त्री जातीचा अपमान आहे असं समजून या अपमानाचा बदला नाही म्हणता येणार आपल्याला, परंतु हा जो अपमान आहे आमच्या भारतीय स्त्रियांचा अपमान आहे. या अपमानाविषयी प्रश्न मोदी सरकारला विचारण्यासाठी मला लोकसभेत जायचं आहे. आपले आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा आणि सगळ्या प्रकारचं सहकार्य नारायण नागू पाटलांना ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. बहुजन संघटक हे चॅनल पाहणाऱ्या सगळ्या आंबेडकरी लोक, माता आणि आमच्या भगिनी, आमचे भाऊ यांना विनंती आहे की गरिबाला अशा प्रकारचं राजकीय सत्तेचा वापर समाज परिवर्तनासाठी कसं करावं हे सांगणारं कुठलंच साधन आपल्याकडे नाही. नारायण नागू पाटलांनी राजकीय सत्तेचा उपयोग आज नारायण नागूंच्या नंतर राजकीय सत्ता काय असते ओबीसीना समजली आणि याची पायाभरणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे. त्यामुळे खोती विरुद्ध आंदोलन, कुळ कायद्याचं आंदोलन हे आमच्या मुक्तीचं आंदोलन आहे आणि म्हणून अशाच प्रकारचं सहकार्य आपण मला करावं अशी विनंती करतो. आणि हे माझं लांबलेलं भाषण मी माझं संपवतो आणि पुन्हा एकदा एवढा उशिरापर्यंत आपण ऐकलं त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धाय.